हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण धूप पाहता लोचनी धूप पाहता लोचनी धूप पाहता लोचनी धूप पाहता लोचनी
लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा दीनानाथ पद्मनाभा दीनानाथ पद्मनाभा दीनानाथ पद्मनाभा दीनानाथ पद्मनाभा दीनानाथ पद्मनाभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा दीनानाथ पद्मनाभा दीनानाथ पद्मनाभा दीनानाथ पद्मनाभा दीनानाथ पद्मनाभा दीनानाथ पद्मनाभा सुख बसे तुझे पाई सुख बसे तुझे पाई सुख बसे तुझे पाई सुख बसे तुझे पाई मज ठेवी त्याची ठाई 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 माझी अल्पाही वासना माझी अल्पाही वासना माझी अल्पाही वासना माझी अल्पाही वासना तू तो उदारा साराना 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 सुख बसे तुझे पाई सुख बसे तुझे पाई सुख बसे तुझे पाई सुख बसे तुझे पाई मज ठेवी त्याची ठाई मज ठेवी त्याची ठाई त्याची ठाई मज ठेवी त्याची ठाई मज ठेवी त्याची ठाई मज ठेवी त्याची ठाई तुका म्हणे भोगे तुका म्हणे भोगे तुका म्हणे भोगे तुका म्हणे भोगे केली धाव वेगे पिढा केली धाव योगे भवरोगे पिढा केली भवरोगे पिढा केली भवरोगे पिढा केली भवरोगे सुख बसे तुझे पाई सुख बसे तुझे पाई सुख बसे तुझे पाई तुझे पाई मज ठेवी त्याची ठाई मज ठेवी त्याची ठाई ठेवी त्याची ठाई मज ठेवी त्याची ठाई मज ठेवी त्याची ठाई मज ठेवी त्याची ठाई लक्ष्मी वल्लभा 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 दीनानाथ पद्मनाभा दीनानाथ पद्मनाभा पद्मनाभा सुख वासे तुझे पाई
लक्ष्मी वल्लभ हे जेठाई सुखवासे हे जेठाई मज ठेवी ते जेठाई मज ठेवी ते जेठाई आ लक्ष्मी वल्लभा दीनानाथ पद्मनाभा सुख वसे तुझी पायी मज ठेवतेची ठाई माझी अल्पही वासना तू तो उदाराचा राणा सुख वसे तुझे पायी मज ठेवतेची ठाई तुका म्हणे भोगे पीडा केली धाबवे सुख बसे तुझी पायी मज ठेवतेची ठाई विठ्ठला 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 समचरण सरोजं सान्द्रणीलाम्बुधाभं जघन निहित पानी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैव
कमलहासं विठ्ठलं चिन्तयामि अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंग करू व्रतवन वन पांडुरंग करू व्रतवन वन पांडुरंग करू व्रतवन वन पांडुरंग करू व्रतवन मान पांडुरंग करू व्रतवन वन पांडुरंग करू व्रतवन मान दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची कंटकुपदाने पांडुरंगा करू प्रथमान मना दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी आवारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा सारे तीर्थ धाम आपके चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा माझा दाबाव्या सुभटा काय भक्तीच्या त्या वाटा जगाव्या सुभटा काय भक्तीच्या त्या वाटा माझा दाबाव्या सुभटा भक्तीच्या त्या वाटा जगाव्या सुभटा काय भक्तीच्या त्या वाटा माझा दाबाव्या सुभटा माझा दाबाव्या सुभटा माझा दाबाव्या सुभटा काय भक्तीच्या त्या वाटा माझा दावाया सुभटा माझा दावाया सुभटा माझा दावाया सुभटा लक्ष्मी वल्लभा दीनानाथ पद्मनाभा सुख बसे तुझे पायी मज ठेवतेची ठाई विठाला 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 अभंग हा मागणीपर प्रकरणामधील आहे. या अभंगामध्ये तुकोबर आहे भगवंताकडे मागणी मागतात. ती मागणी करत असताना भगवंताकडे डायरेक्ट मागणी मागत नाहीत. अगोदर भगवंताची स्तुती करतात की भगवंता तुम्ही लक्ष्मीचे वल्लभ आहात. या ठिकाणी 3 विशेषण तुकोबर आहे भगवंताच्या बाबतीमध्ये वापरतात की तुम्ही लक्ष्मीपती आहात, तुम्ही दिनांचे नाथ आहात, तुम्ही पद्मनाभ आहात. कारण का स्तुती करतायत याच्या पाठीमागे एक कारण आहे. कुठल्याही व्यक्तीकडे आपल्याला जर दुसऱ्या माणसाकडे काही जर मागायचं असेल तर आपण डायरेक्ट जाऊन जर मागितलं तर कदाचित शंका असते की तो असणारा व्यक्ती आपलं
मागणं देऊ शकतो की नाही. पण जर अगोदर आपण त्याची अंतःकरणापासून स्तुती केली आणि नंतर जर मागणं मागितलं तर त्या स्तुतीपोटी तो असणारा मागणं 100% देणार. ही असणारी युक्ती तुकोबाराय या अभंगामध्ये वापरतात. प्रथम चरणामध्ये भगवंताची उदार अंतःकरणाने स्तुती केली. भगवंता लक्ष्मीपती आहात, दिनांचे नाथ आहात, पद्मनाभ आहात. कारण मला जे सुख पाहिजे ना, जे माझ्या अंतःकरणामध्ये जी मागणी आहे, जे मला मागायचे भगवंता, ती असणारं सुख तुमच्या पायाजवळ आहे. मला तुमच्या पायाजवळ जागा द्या. कारण माझी फक्त अल्प ही मागणी, माझी अल्प ही वासना, फक्त अतिशय अल्प मागणी आहे माझी. आणि तुम्ही तर ती असणारी मागणी देण्याकरता भगवंता उदार आहात. कारण जे मला मागायचंय ती असणारी मागणी भगवंता, ती असणारी मागणी फक्त तुमच्या चरणाजवळ आहे. कारण जन्म झाल्यापासून अनेक प्रकारचे नाना प्रकारचे प्रारब्धाच्या भोगानुसार मी जीवनामध्ये भोग भोगले. भरपूर पीडा दिली त्या भोगांनी, भरपूर दुःख दिला त्या भोगांनी. परंतु आता ते भोग संपून भगवंता तुझ्या चरणाची अपेक्षा आहे आणि ती असणारी मागणी माझी फक्त तुम्ही पूर्ण करू शकता. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून भगवंता तुम्ही माझी मागणी पूर्ण करणार, अशा पद्धतीचं मागणं तुकोबाराय भगवंताकडे मागतात. आता खरी अर्थाने भगवंताची स्तुती केली, मागणंही मागितलं की सुख वसे तुझे पायी, मज ठेवी तेची ठाई. बरं, अशा कुठल्या सुखाची इच्छा होती तुकोबारायांना ते तर आपण नंतर बघणार आहोत. परंतु सुखाची अपेक्षा, सुखाची इच्छा ही प्रत्येकाला असते. मागणीपर प्रकरणामधील अभंग आहे, परंतु संत महात्म्यांचं व्रत आहे काय की काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. काही मागणं अनुचित आहे आणि काही मागणं उचित सुद्धा आहे. पण ऐका, संत महात्मे जे मागतात ना, ते असणारं भगवंताचं मागत नाहीत. आपण देवाचं मागतो. काय काय म्हणतील ताई आम्ही देवाचं काहीच मागत नाही, आम्ही तर आमच्या संसाराच्या गोष्टी मागतो. वाटेल तुम्हाला संसार आपला आहे, परंतु नाही, हा संसार संपूर्ण विश्वाची उत्पत्ती जी जर कुणी केली असेल तर तो म्हणजे कोण आहे? तो परमात्मा आहे, तो भगवंत आहे. ही सकळ सृष्टी भगवंताने निर्माण केली. मग या सकळ सृष्टीमधली जी काही गोष्ट आपण मागू, जी काही वस्तू आपण मागू, ती आपल्या मालकी हक्काची आहे का? नाही, ती असणारी सर्व भगवंताचे. मग आपण सर्व भगवंताचं मागतो, परंतु संत महात्म्यांचं मागणं वेगळं आहे. संत महात्मे भगवंताच्या सृष्टीमधलं काहीच मागत नाहीत. मग काय मागतात संत महात्मे? संत महात्मे हे भगवंतालाच मागतात. विठ्ठला 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 विठ्ठला. भगवंताने निर्माण केलेलं काही नकोय. भगवंता फक्त तूच आम्हाला पाहिजे. भगवंत सोडून संत महात्म्यांचं मागणं दुसरं काही नाही. मग या ठिकाणी तुम्हालाही वाटेल की या ठिकाणी तर सुखाची अपेक्षा करतात. मग सुखाच्या अपेक्षेमध्ये भगवंत आला कुठून? ऐका, सर्व सुख स्वरूप असणारा माझा परमात्मा आहे. आपण प्रमाण बोलून जातो की सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. भगवंत सोडून सुख हा शब्द जे विश्वामध्ये दुसरा कुठेही नाही. स्वतः भगवंत हा आनंद स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे. त्या आनंद स्वरूप, सुख स्वरूप भगवंताची मागणी तुकोबाराय त्यांच्याकडे मागतात. विठ्ठला 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 विठ्ठला. असो, धावत्या वेळेनुसार आपण अभंगाचा सरळ सरळ भावार्थ पाहिला, परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे ज्या निमित्ताने कीर्तनरूपी सेवा ठेवण्यामध्ये आलेली आहे तिथला अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तर परात्पर परमेश्वर परमराज्य परमरसिक भक्तवांछल कल्पतरू भक्तवांछल दीनबंधू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं, सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं आणि आपल्या सर्व कुटुंबाच्या सत्प्रयासानं या ठिकाणी चालत आलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आता किम निमित्त आहे हे आपल्या सर्वांना या ठिकाणी ज्ञात आहे की वैकुंठवासी सिंधुताई व्यंकटराव अवचार आणि वैकुंठवासी रामराव व्यंकटराव अवचार या ठिकाणी एक आहेत
आदरणीय गंभीर महाराज अवचार यांच्या मातोश्री आणि दुसरी असणारे गंभीर महाराज अवचार यांचे ज्येष्ठ असणारे बंधू यांना आपल्यामधून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांचे हे प्रथम पुण्यस्मरण त्या निमित्ताने ठेवण्यात आलेला सुंदर असा अतिशय सुंदर असा हा खंडहरिनाम सप्ताह आणि त्याच्यामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव. खऱ्या अर्थाने ही एक पर्वणी जीवनामध्ये जे काही आपण करत असतो, चांगलं कर्म असेल वाईट कर्म असेल, खऱ्या अर्थाने माणूस जर ओळखायचा असेल तर तो जिवंत असेपर्यंत आपण त्या व्यक्तीला ओळखू शकत नाही. परंतु ज्यावेळेस तोच असणारा व्यक्ती तोच असणारा माणूस आपल्यामधून निघून जातो त्यावेळी ते असणाऱ्या व्यक्तीची किंमत जीवनामध्ये आपल्याला कळत असते. परंतु आमचे संत तत्व सांगतात की शूर ओळखावा रणी आणि संत ओळखावा मरणी किंवा साधू ओळखावा मरणी. मरत असताना आपण कशा पद्धतीने मरू त्याच्यावरती आपली काय ठरलेली असते, गती ठरलेली असते. या ठिकाणी या दोघांनाही जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा जो काही कालावधी आहे तो हा शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आलाय. म्हणजे खऱ्या अर्थाने फार मोठा पुण्यसंचय. कारण की जी 9 दिवस जी आपण आराधना करतो ही शक्तीची आराधना आहे, आदि शक्तीची आराधना आहे. या ठिकाणी या 9 दिवसामध्ये जे काही पुण्यसंचय आपण सर्वजण, मग ते माझ्या बोलण्यामधून असेल, तुमच्या श्रवणामधून असेल, गाण्या वादण्यामधून असेल, हे सर्व पुण्यसंचय गेलेल्या जीवात्म्याच्या पाठवल्यानंतर भगवंत त्यांना आत्ताची गती दिले याच्यापेक्षा उच्च असणारी गती 100% भगवंत त्यांना देणार. बऱ्याच जणांना प्रश्न पडेल, ताई त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं, आता या ठिकाणी 9 दिवसामध्ये सप्ताहामध्ये केलेलं पुण्य त्यांच्यापर्यंत जाऊ शकतं का? का जाऊ शकत नाही? ते असणारं पुण्य जे ते पुण्य तेज रूपाने तत्वरूपाने तिथपर्यंत जाऊन पोहोचत असतं. विठाला 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 ते सर्व पुण्य असणारं आपल्याला पाठवायचं आहे. आणि त्याचबरोबर आदिशक्ती भगवती मातेची आराधना सुद्धा आपल्याला करायची आहे. विठाला 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 विठाला. आणि आजचा हा जो योग आहे, आजचा दिवस आहे, गेल्या 8 दिवसापासून म्हणजे आजचा हा 9वा दिवस, गेल्या 8 दिवसापासून आपण प्रत्येक कीर्तन ऐकत आलो. एक दिवस एक देवींची कथा या ठिकाणी आपण ऐकत आलो. कुठल्या दिवशी भगवतीने कुठल्या राक्षसाचा वध केला. खऱ्या अर्थाने आजचं जे भगवती मातेचं स्वरूप आहे, आजचं जे भगवती मातेने अवतार स्वरूप धारण केला त्या देवीचं नाव आहे, म्हणजे आजची असणारी देवी म्हणजे आपली सिद्धिदात्री देवी. विठाला 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 या सिद्धिदात्री मातेची आराधना जर अंतःकरणापासून एखाद्या साधकाने केली, उपवास केला, या ठिकाणी जर आराधना केली, व्रत केलं, तर आपलं मनोवांछित असणारं फल त्या साधकाला, त्या व्यक्तीला आदिशक्ती भगवती सिद्धिदात्री माता ही देत असते. या मातेची आराधना केल्याच्या नंतर 1 सिद्धी नव्हे, 2 सिद्ध्या नव्हेत, 8 सिद्धी जीवनामध्ये त्या व्यक्तीला प्राप्त होतात. विठ्ठल विठ्ठल त्या सिद्धीचं वर्णन मार्कंडेय पुराणानुसार जर आपण पाहिलं तर त्या 8 सिद्धी सांगतात की अणिमा सिद्धी, लगिमा सिद्धी, गरिमा सिद्धी, प्राप्ती, प्राकाम्य, महिमा, ईशित्व आणि वशित्व. प्रथम सिद्धी संत तत्व सांगतात, पहिली सिद्धी आहे अणिमा सिद्धी. ही सिद्धी कुणाला प्राप्त झाली, या सिद्धीचा वापर कोणी केला हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला रामायणामध्ये जावं लागेल. विठाला 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 विठाला. आता रामायण हा असा ग्रंथ आहे, हा ग्रंथ प्रत्येकाच्या घरामध्ये असतो. या ठिकाणी बसलेला एकही व्यक्ती असा नसेल की रामायणामधला एकही प्रसंग आपल्याला माहिती नाही. आहे का असं कुणी इथं? नाही. लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाला रामायण हा ग्रंथ माहिती आहे, रामायणाचं चरित्र माहिती आहे. अणिमा सिद्धी कुणाला जर प्राप्त असेल तर अणिमा सिद्धीचा प्रकार असा आहे, ही सिद्धी ज्याला प्राप्त आहे, ज्याची इच्छा असेल तेव्हा आपलं असणारं शरीर अतिशय सूक्ष्म बनवता येतं. किती लहान, किती सूक्ष्म, अणुपेक्षाही लहान. या सिद्धीचा प्रयोग हनुमंतरायांनी केला. कधी केला? कधी केला प्रयोग? ज्यावेळी हनुमंतरायांना लंकेमध्ये पाठवण्यामध्ये आलं होतं, लंकेच्या महाद्वारामध्ये उभे आहेत, आतमध्ये प्रवेश करायचा आहे, परंतु समोर पाहिलं तर अवाढव्य मोठी असणारी लंकिनी नावाची राक्षसी समोर उभी आहे. हिना जर मला पाहिलं
तर रावणापर्यंत ही बातमी जाईल. मग हिला न कळावं म्हणून हनुमंतरायाने अरिमा सिद्धीचा वापर त्या ठिकाणी केला. आपलं असणारं जे काही शरीर आहे ते असणारं शरीर अणुपेक्षाही लहान केलं, सूक्ष्म अवतार धारण केला आणि लंकेमध्ये प्रवेश केला. विठ्ठल विठ्ठल दुसरी सिद्धी सांगितली लघिमा सिद्धी. ही लघिमा सिद्धी काय आहे? ज्यावेळी आपलं जे शरीर आहे ही सिद्धी वापरायची म्हटलं तर आपलं असणारं शरीर कापसापेक्षा हलकं बनवता येतं. हे कुणी बनवलं? हेही हनुमंतरायांनी. किंवा पाण्यावर आपण चालू शकतो, आपलं शरीर कापसापेक्षाही हलकं आपण बनवू शकतो. ज्यावेळी हनुमंतरायांना समुद्रावरून उड्डाण करून लंकेमध्ये जायचं होतं त्यावेळी लघिमा सिद्धीचा वापर करून समुद्रावरून उड्डाण करून कापसापेक्षाही आपलं हलकं शरीर बनवलं. कशाच्या जोरावरती? लघिमा सिद्धी आहे. याच्या पुढची सिद्धी सांगतात की गरिमा सिद्धी. या सिद्धीने काय करता येतं? ही जी सिद्धी आहे दादांनो, या सिद्धीने विठ्ठला 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 विठ्ठला. तर तिसरी सिद्धी सांगतात की गरिमा सिद्धी. या सिद्धीचा वापर हनुमंतरायांनी महाभारतामध्ये केला. कधी? ज्यावेळेस भीमाला अहंकार झाला होता, माझ्यासारखा बलवान, माझ्यासारखा ताकदवान दुसरा विश्वामध्ये दुसरा कुणीही नाही. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने हनुमंतरायांना त्या ठिकाणी पाचारण केलं, बोलवलं आणि सांगितलं या ठिकाणी भीमाचा अहंकार नष्ट करायचा. भीमाला जो गर्व झाला तो गर्व हनन करायचा. हनुमंतरायाने एका वृद्ध असणाऱ्या वानराचं स्वरूप धारण केलं. ज्या रस्त्याने भीमदादा चालत येत होते त्या रस्त्याला आपली असणारी जड असणारी शेपटी त्या ठिकाणी त्या रस्त्यावरती पसरून ठेवली. भीमदादा त्या ठिकाणी आले आणि त्या वृद्ध असणाऱ्या वानराला पाहिलं. का रे, रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का? ही शेपटी उचलून बाजूला घे. ते वृद्ध असणारे हनुमंतराय म्हणतात त्या ठिकाणी गरिमा सिद्धीचा वापर करून आपलं असणारं शरीर हनुमंतरायांनी एवढं जड केलं की जगामधली कुठलीही ताकद आली असती तरी सुद्धा हनुमंतरायांची शेपटी हलवू शकली नसती. आणि हलेलच कशी? कारण की ती हनुमंतरायांची शेपटी म्हणजे साक्षात भगवती पार्वती माता आहेत. ज्यावेळेस भगवान शंकरांना अवतार घ्यायचा होता हनुमंतरायांचा त्यावेळी मलाही तुमच्यासोबत यायचंय हट्ट धरला. कुणी? पत्नीने म्हणजे पार्वती मातेने. आदिशक्तीने हट्ट धरला, भगवंता मलाही तुमच्यासोबत यायचंय. परंतु भगवंतांनी सांगितलं, भगवान शंकर सांगतात अगं या ठिकाणी माझे ब्रह्मचारी स्वरूप आहे, मी या अवतारामध्ये लग्न नाही करू शकत. तरीही बालहट्ट, राजहट्ट आणि श्रीहट्ट हे 3 प्रकारचे हट्ट हे पुरवावे लागतात. जर नाही पुरवले तर आपली फजिती होते. भगवान शंकर म्हटले ठीक आहे. पार्वती माता म्हणतात मला यायचंय. तुमची पत्नी म्हणून जर तुम्हाला स्वीकार नसेल या अवतारामध्ये तर तुमची शेपटी म्हणून येईल, परंतु मला तुमच्या सोबत यायचंय. हनुमंतरायांची शेपटी म्हणजे पार्वती मातेचं स्वरूप आहे आणि त्या ठिकाणी ती एवढी जड झाली म्हणजे गरिमा सिद्धीचा वापर त्या ठिकाणी हनुमंतरायांनी केला. सांगितलं अरे मी वृद्ध आहे, वय झालं माझं, माझी इच्छा नव्हती हा रस्ता अडवायची, पण काय करू, मी भरपूर प्रयत्न केले शेपटी रस्त्यामधून बाजूला काढण्याचे, परंतु असहाय्य आहे मी, माझ्यामध्ये एवढी त्राण उरला नाही, एवढी ताकद राहिली नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही महात्मे आहात, तुम्ही बलाढ्य दिसता, तुमच्यासाठी ही गोष्ट अशक्य नाही. तुमच्या दोन्ही हाताने माझी तेवढी शेपटी उचला आणि बाजूला ठेवा. एवढा उपकार करुणावय अंतकरणाने माझ्यावरती करा. ज्यावेळेस त्या वृद्ध हनुमंतरायांची बोल ऐकले, वृद्ध वानरांचे बोल ऐकले, त्यावेळी भीम म्हटला ठीक आहे, आत्ता शेपटी उचलतो बाजूला ठेवतो. एका हाताने शेपटी उचलायचा प्रयत्न करतोय पण त्या ठिकाणी शेपटी काही उचलत नाही, शेपटी जागची हलत नाही. आता दोन्ही हाताने उचलण्याचा प्रयत्न करतोय तरी शेपटी जागची हलत नाही. संपूर्ण अंगामधली शक्ती त्या ठिकाणी वापरली, प्रयत्न करू लागला तरी सुद्धा शेपटी त्या ठिकाणी उचलत नाही. काय कारण असेल याचं? कारण फक्त एवढंच होतं की त्या ठिकाणी हनुमंतरायाने वृद्ध वानर होऊन त्या ठिकाणी आपली शेपटी ही जड बनवली होती, म्हणून ती शेपटी त्या ठिकाणी हलवता आली नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. पुढची सिद्धी सांगितली प्राप्ती सिद्धी. ही प्राप्ती सिद्धी अशी आहे, ही
मनामध्ये जी काही आपली इच्छा असेल, अपेक्षा असेल, ती गोष्ट जीवनामध्ये आपण प्राप्त करू शकतो. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी वर्णन करतात की त्यांच्या जीवनामध्ये एक असा साधू पुरुष होऊन गेला की बसल्या ठिकाणी ज्यावेळेस दर्शनाला रांगेमध्ये लोक यायची त्यावेळेस त्या ठिकाणी आलेल्या लोकांना तर ताजे फळं त्या ठिकाणी प्रगट करून तो महात्मा देत होता. सांगण्याचं तात्पर्य त्यांना त्या ठिकाणी प्राप्ती सिद्धी प्रसन्न होती. याच्या पुढची सिद्धी सांगतात की प्राकाम्य सिद्ध या सिद्धीमध्ये आपलं स्वरूप बदलता येतं. कुणी बदललं? हनुमंतरायांनी बदललं. ज्यावेळी प्रभू रामचंद्र आणि हनुमंतरायाची पहिल्यांदा भेट झाली होती त्यावेळेस हनुमंतराया आपले वेश बदलून त्या ठिकाणी या सिद्धीच्या जोरावरती प्रभू रामचंद्राच्या समोर गेले होते. याच्या पुढची सिद्धी सांगतात की महिमा सिद्धी. या सिद्धीने आपलं असणारं शरीर एवढं मोठं बनवता येतं, भरपूर मोठं बनवता येतं. ज्यावेळेस हनुमंतराया भगवती सीता मातेच्या समोर आहेत, सीता माता हे अशोक वाटिकेमध्ये आहेत. हनुमंतराय म्हणतात, माते तुमचा शोध तर मी लावला, पण ज्या रावणाने तुमचं अपहरण केलं होतं ना, जाता जाता मी त्याला धडा शिकवून जातो. माझी इच्छा आहे की ही असणारी लंका ही आगीने पेटवायची. त्यावेळी सीतामाता त्या हनुमंतरायांकडे बघतात आणि सांगतात, हे शक्य नाही, कारण की तुम्ही तर लहान आहात आणि एवढी मोठी प्रचंड असणारी लंका कशी पेटवणार. त्यावेळी हनुमंतरायांनी महिमा सिद्धीचा वापर त्या ठिकाणी मातेसमोर केला. माते ही सिद्धी मला प्राप्त आहे. आपलं असणारं शरीर आकाशा एवढं उंच केलं, एवढं विशाल शरीर धारण केलं. का? कारण की महिमा सिद्धी त्यांना प्राप्त होते. याच्या पुढची सिद्धी सांगतात की ईशित्व सिद्धी वाशित्व सिद्धी. ईशित्व सिद्धी जी आहे ती अशी आहे की ही या सिद्धीचा वापर सुद्धा रामायणाच्या युद्धाच्या वेळी केला. जर आपण युद्ध म्हटलं की हत्ती घोडे सैन्य हे सर्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं, परंतु रामाचं सैन्य जर म्हटलं तर हत्ती घोडे होते का? तर नाही. रामाचं सैन्य जर म्हटलं तर रामाचं सर्व सैन्य होतं ही वानर सेना. आणि माकड हा असा प्राणी आहे की माकड हा एवढा चंचल आहे, ते माकड कधीही एका जागी स्थिर राहू शकत नाही. परंतु ईशित्व सिद्धीचा वापर करून चंचल असणाऱ्या माकडावरती अधिकार गाजवला, हक्क गाजवला. कोणी? हनुमंतरायाने प्रभुत्व गाजवलं आणि सर्व असणारे चंचल असणारे माकडं ते आपल्या शाखेमध्ये बोलून ते सर्व युद्धासाठी आपण प्रभू रामचंद्रांना मदत करू अशी आपल्या स्वतःच्या इच्छेने त्यांची मनं वळवली. कुठल्या सिद्धीच्या जोरावरती? ईशित्व सिद्धी. आणि शेवटची सिद्धी सांगतात की वशित्व सिद्धी. या सिद्धीचा वापर सुद्धा याचं ज्वलंत जिवंत उदाहरण म्हणजे स्वतः हनुमंतराय आहेत. जे इंद्रिय आपले ही दशेंद्रियावरती ताबा मिळवण्याचं कार्य हे हनुमंतरायाने केलं. बालब्रह्मचारी त्या ठिकाणी आहेत. आणि हयातच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर ते म्हणजे स्वामी विवेकानंद. विठला 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 विठला. त्याच्या अष्टसिद्धी आहेत. या अष्टसिद्धी सिद्धिदात्री मातेची सेवा जर अंतकरणापासून केली तर अष्टसिद्धी जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होतात. बरं, हयातच्या काळामध्ये सुद्धा जर सिद्धी प्राप्त करायची म्हटलं, हनुमंतरायामध्ये अष्टसिद्धी होत्या. कशा काय प्राप्त झाल्या, कशाच्या जोरावरती प्राप्त झाल्या हे जर आपण पाहिलं तर जन्माला आल्यापासून भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम 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 अंतकरणापासून काय केलं होतं हनुमंतरायाने? दुसरं नाही, प्रभूंची भक्ती केली, अंतकरणापासून नामचिंतन केलं. त्याचा फायदा असा झाला की अष्टसिद्धी नव निधिके दाता म्हणजे अष्टसिद्धी त्यांनाही प्राप्त झाल्या. विठ्ठला 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 किंवा मंत्र जाप जर केला, जसं भगवंताचं नाम केलं अष्टसिद्धी प्राप्त होतात. मंत्राचा जाप केला तरी सुद्धा अष्टसिद्धी प्राप्त होतात. अंतकरणापासून गहन असणारं ध्यान केलं तरी सुद्धा अष्टसिद्धी ह्या प्राप्त होतात. मंत्राच्या जोरावरती मंत्राचा जप करून अष्टसिद्धी सुद्धा प्राप्त होतात. कुणी केल्या? रामकृष्ण परमहंस हे महाकालीचे परमभक्त होते. ज्यावेळेस हे महाकालीचं नामचिंतन करत होते, नाम उच्चारण करत असताना या देवी सर्व भूतेषु
शक्ती रूपे नसंसिता नमस्तस्ये 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 नमो नमः. अंतकरणापासून जाप चालू होता, नामचिंतन चालू होतं. याच्या जोरावरती ती महाकाली पाहिजे तेव्हा त्या ठिकाणी प्रगट समोर होत होत्या, पाहिजे तेव्हा रामकृष्ण परमहंसांना दर्शन देत होत्या. कारण की नामाच्या प्रतापामध्ये, मंत्र जापामध्ये आणि भगवंताच्या भक्तीमध्ये, सिद्धिदात्री मातेच्या भक्तीमध्ये तेवढी त्या ठिकाणी ताकद आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि याच असणाऱ्या भगवतीची आराधना आज आपल्याला करायची. नामचिंतन या भगवतीचं आपल्याला करायचंय. ही असणारी सिद्धिदात्री देवी जी आहे, ही देवी सिंहावरती बसलेली आहे, चतुर्भुज आहे. या ठिकाणी उजव्या हातामध्ये कमळ पुष्प आहे. कमळ हे एवढं नाजूक असतं, वेळ प्रसंगी कमळ पुष्पावरती सुद्धा ते आरूढ होऊ शकतात. अंतकरणापासून त्यांची भक्ती आपण जीवनामध्ये करावी. आजचा प्रसंग म्हणजे नवरात्र आहे. परंतु जर आपण विचार केला, नवरात्र म्हणजे काय? आपण फक्त 9 कलरच्या साड्या घालणं म्हणजेच नवरात्र आहे का? नाही. हल्लीच्या बायकांना फक्त की नवरात्र आला म्हणजे कलर आपल्याला समोर दिसतात. व्रत, भगवंताचं नामचिंतन, ध्यान धारणा, भगवती माता कशा करता प्रगट झाली, खरी अर्थाने नवरात्र या शब्दाचा अर्थ काय आहे, कधीपासून सुरुवात झाला हे तर आपण ऐकत आलो. परंतु या सखोल अभ्यासापर्यंत, या गोष्टीपर्यंत हयात आपण जात नाही. विठ्ठला 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 म्हणून नवरात्र या शब्दाचा अर्थ महिला मंडळ साडी इतपतच, म्हणजे साड्यापर्यंतच आपण घेऊ नये. याच्याही पलीकडे काहीतरी आहे. कारण की 9 दिवसापासून आपण आपल्या घरामधले संस्कार, आपण त्या कुलस्वामिनीची केलेली आराधना, केलेली उपासना आणि या शक्ती संचय अवघे 9 दिवसामध्ये जेवढा शक्ती संचय आहे, एवढा संपूर्ण विश्वामध्ये दुसऱ्या कुठल्याही तिथीमध्ये नाही, कुठल्याही सणामध्ये नाही, कुठल्याही उत्सवामध्ये नाही. आता ऐका, ज्यावेळेस आपण प्रथम दिवशी घटस्थापना करतो, ती घटस्थापना करत असताना आपण आपल्या शेतामधली माती घेऊन येतो. काय म्हणतो आपण त्या मातीला? नाही माहिती? वावरी म्हणतो. ती वावरी आपल्या शेतामधली असती, ती वावरी आपण घेऊन येतो. त्या घटामध्ये पाणी असतं, ते पाणी आपल्या शेतामधल्या विहिरीमधलं असतं. आपल्या घरामध्ये धान्य बीज आपण घेतो, त्या वावरीमध्ये कालवतो, घटस्थापना करतो. घटस्थापना केल्याच्या नंतर म्हणजे घटस्थापनेची जे कारणं आहेत, नवरात्र हा उत्सव जो आहे तो 2 प्रकाराने सांगता येतो. एक आहे वैज्ञानिक कारण. वैज्ञानिक कारण आहे, घट आपण बसवला, वावरी आणली, धान्य कालवलं आणि त्या घटामध्ये पाणी टाकलं तर प्रथम दिवसापासून ती असणारं धान्य उगवलं जातं आणि ती असणारं धान्य कणाकणाने रोज थोडं थोडं वाढत असतं. आणि शेवटचा दिवस येतो तो म्हणजे 10वा दिवस. शेवटच्या दिवशी, सीमा उल्लंघनाच्या दिवशी ते धान्य त्या घटाच्याही वरती जातं. शेवटच्या दिवशी, सीमा उल्लंघनाच्या दिवशी ते धान्य आपल्या घरामधला ज्येष्ठ असणारा व्यक्ती ते धान्य थोडंसं त्याच्यामधलं उपटून काढतो. जर डोक्यामध्ये टोपी असेल, डोक्यामध्ये जर फेटा असेल तर त्या फेट्याच्या तुऱ्यामध्ये ते असणारं धान्य आपण रोवलं जातं किंवा आपण ठेवतो. आणि अशा अवस्थेमध्ये सीमा उल्लंघनाला निघायचं. सीमा उल्लंघन झालं, बरेच जण त्या ठिकाणी गावामधले एकत्र जमलेले असतात. प्रत्येकाच्या टोपीकडे पाहायचं, त्याच्याकडे ते जे धान्य आहे खोसलेलं त्या धान्याकडे पाहायचं. त्या धान्यामध्ये सगळ्यात विक्रमी संख्या ज्या धान्याची आहे, ज्या रोपट्यांची आहे, मग सर्वानुमध्ये ठरवायचं की येणाऱ्या हंगामामध्ये आपण हे पीक करायचं. का? कारण की ज्याची सगळ्यात जास्त विक्रमी संख्या तीच असणारं पीक येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पटीने येणार आहे. हे पूर्वीच्या काळी होतं. त्याचा परिणाम असा होत होता की शेतकऱ्यांना आत्महत्या करायची गरज लागत नव्हती. कारण की तेवढं असणारं ते धान्य सुपीक होत होतं, चांगलं येत होतं. हल्लीच्या काळामध्ये त्या गोष्टी राहिल्या नाही, तिथपर्यंत आपण जात नाही, या गोष्टीचा विचार आपण करत नाही. हे झालं वैज्ञानिक कारण. आता दुसरं आहे आध्यात्मिक कारण. आध्यात्मिक कारण काय असेल? जसं आपण गड बसवला, धान्य वाढलं आणि त्या धान्यामध्ये गड झाकून गेला, एकरूप झाला, त्याच पद्धतीने प्रथम दिवसापासून जसं धान्य हे कणाकणाने वाढतं, तसं प्रथम दिवसापासून आपली भक्ती सुद्धा कणाकणाने काय होत असते? वाढत असते. कणाकणाने भक्ती वाढली जावी आणि शेवटचा दिवस यावा तो म्हणजे दशऱ्याचा. या 10व्या दिवशी आपली 10 इंद्रिये जी आहेत, या 10 इंद्रियावरती आपण विजय मिळवावा. म्हणजे शेवटचा हा दशहरा हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. पण
त्या गोष्टीचा आपण अंतःकरणापासून विचार करत नाही. दश इंद्रियावरती विजय मिळवला, भगवंताशी तादात्म्य जोडलं, भगवंताशी एकरूप झालो. तू आपल्या जीवनामधला दसरा. विठ्ठल 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 आणि त्याचं कारण आहे. आणि तिसरं असणारं कारण आहे, शक्तीचा संचय होतो, पुण्यही एकत्रित होतो. अवघ्या 9 दिवस पुण्य संचय जीवनामध्ये आपण करत असतो, परंतु एवढ्या सखोल आपण त्या ठिकाणी जात नाही. खऱ्या अर्थाने नवरात्र म्हणजे काय या गोष्टीचा आपण विचार करत नाही. काय यावं लागलं भगवती मातेला, कुणा करता आल्या, असंख्य राक्षसांना मारलं, हे आपण तर पहिल्या दिवसापासून पाहत आलो. परंतु ज्यावेळेस आपण स्कंद पुराणानुसार जर अभ्यास करायला लागलो तर स्कंद पुराणाच्या अंतर्गत एक कथा लिहिले की कर्दम नामक ऋषी, कर्दम नावाचे ऋषी योग याग जप तप अंतःकरणापासून साधना करत होते. त्यांचा अनुभूती नामक एका कन्येशी त्यांचा विवाह झाला, लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी भगवत भक्ती सोडली नाही. भगवंताची भक्ती चालू आहे, तपस्या चालू आहे. एक दिवस असा त्यांच्या जीवनामध्ये आला की त्यांनी केलेली भगवंताची भक्ती, त्यांच्या जीवनामध्ये जे काही योग याग त्यांनी केलेले होते त्याचं फळ त्यांना प्राप्त झालं. काय प्राप्त झालं? त्याचं फलस्वरूप त्यांना एक पुत्ररत्न प्राप्त झालं, मुलगा झाला. अनुभूती मातेला आनंद झाला. तक्षणी कानावरती एक वाईट असणारी बातमी आली. ज्यावेळेस कर्दम ऋषींना मुलगा झाला त्याच वेळी कर्दम ऋषींना मरण आलं. दुर्दैव पहा, या ठिकाणी बाळाचा जन्म झाला, इकडे कर्दम ऋषीचा अंत झाला. ही गोष्ट ज्यावेळेस अनुभूती मातेच्या कानावरती पडली, दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कोसळला. अरे पायाखालची जमीन फाटली, डोक्यावरचं आभाळ फाटलं. बाळ हातामध्ये, परंतु आयुष्याचा जोडीदार आज जिवंत नाहीये. डोळ्यामधून अश्रुधारा वाहू लागल्या. जाणवलं पण आता या लेकराचा सांभाळ करावं की आपल्या पतीसोबत जावं. धर्मसंकटामध्ये सापडल्या. ज्यावेळी कर्दम ऋषीची अंतयात्रा निघणार आहे, मनाचा ठाम निश्चय केला, माझे पती मला सोडून गेले, या पतीसोबत इथून पुढचं आयुष्य मी सुखामध्ये जगणार होते, परंतु भगवंताने सर्वस्व माझं हरण केलं. जे आज पती जिवंत नाहीत, कुणाच्या आशेवरती जगावं. या ठिकाणी मी सती जाणार, माझ्या धर्मानुसार, पतिव्रता धर्मानुसार मी सती जाणार. ज्यावेळेस अंतयात्रा निघणार आहे, घराच्या उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकतायत की मला माझ्या पतीसोबत जायचंय, मला माझ्या कर्दमासोबत जायचंय, मला माझं कुंकू नाही पुसू द्यायचं. निघाल्या. लेकराचा विचार केला नाही. जसा उंबरठ्याच्या बाहेर पाय ठेवला, पाठीमागून बाळ रडल्याचा आवाज आला. पाठीमागे वळून पाहिलं, आवाज कुणाचा आहे, आवाज कुणाचा आहे. डोळ्यामध्ये पाणी आलं. आता मी ज्या बाळाला जन्म दिला ते जन्म झालेलं लेकरू टाहो फोडून रडतंय. माझ्या बाळाचा आवाज आहे. ते बाळ त्या आईला सांगत होतं. कदाचित त्याला असं सांगायचं असेल, आई अगं आई, तू जर मला सोडून गेली तर मी कसं जगणार आहे. आई अगं माझा जन्म झाला आणि माझा जन्मदाता बाप गेला आई, आणि आता तू जर मला सोडून जाशील तर मी कसं जगावं. आई मला जर भूक लागली तर मी कुणाला सांगू, मी काय करू. आई जर तहान लागली तर मी आई काय करू. आई मला जर सुखदुःख झालं, माझं सुखदुःख मी आई कुणाला सांगू, कसं जगणार आहे. आई माझ्यासाठी थांब, ही जाऊ नको. त्या जन्म झालेल्या लेकराची आर्त किंकाळी ऐकली, अंतःकरण चिरलं. पण काय करावं. या लेकराकडे बघून जर या ठिकाणी थांबले, माझं कुंकू हे पुसल्या जाईल. लेकराकडे बघितलं, ती छोटंसं असणारं बाळ, छोटीशी असणारी हात पाय, ते पाय झाडत होतं. अंतःकरण व्याकुळ झालं. पुन्हा मनामध्ये विचार आला, मी जर गेले ना तर कदाचित माझं बाळ जगू शकतं, राहू शकतं माझ्याशिवाय, जगेल कसं तरी, वाढेल कसं तरी, पण माझ्या कपाळावरचं पुसलेलं कुंकू पुन्हा त्या ठिकाणी मला नाही प्राप्त होणार. मग मुलाचा विचार त्यागला, मी माझ्या पतीसोबत जाणार आहे. शेवटी फक्त कर्दमाचा विचार केला, मी माझ्या पतीसोबत जाणार आहे, मला माझे पती नाही गमवायचे, माझं कुंकू नाही पुसू द्यायचं. निघाल्या. त्या ठिकाणी उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकलं. 2-4 पावलं त्या ठिकाणी चालल्या. पुन्हा तीच असणारी आर्त किंकाळी कानावरती पडली. बाळ टाहो फुडून रडायला लागलं. पुन्हा पाठीमागं पाहिलं. आई भगवती मातेचं आव्हान केले, हे माते अगं कुठल्या संकटामध्ये पडले मी, पाठीमागं माझं जन्मदाता, मी जन्म दिलेलं छोटंसं बाळ आहे.
की ते माझ्याशिवाय जगू शकत नाही, माझ्याशिवाय जगणं त्याला अशक्य आहे, अतर्क्य आहे. आणि समोर माझे पतीची प्रेतयात्रा या ठिकाणी चालली. मी माझ्या लेकराचा सांभाळ करू की या ठिकाणी सती जाऊ? आई तूच काहीतरी मार्ग दाखव. आईची आराधना केली, तरी सुद्धा मनाने निश्चय केला आता बाळाचा विचार सोडायचा, आता समोर जायचं. पुन्हा 3-4 पावलं त्या ठिकाणी चालल्या आणि पाठीमागून भगवंताचे असणारे अंश अवतार सकळ ऋषीमध्ये श्रेष्ठ असणारे परशुरामजी त्या ठिकाणी आले आणि आवाज दिला, थांब पोरी. पाठीमागून आवाज आलाय. कुणी आवाज दिला असेल? पाठीमाग वळून पाहिलं, परशुरामजी दिसले, हात जोडले. थांबा म्हणलात तुम्ही, थांबा म्हटलात तुम्ही, बोला काय म्हणता? त्यावेळी सांगतात की या ठिकाणी हे जन्म दिलेलं बाळ हे तुझं आहे. पतीच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्याचा किंवा सती जाण्याचा अधिकार शास्त्राने तुला दिला नाही. कारण की जे असणारं छोटंसं बाळ, जे आईशिवाय त्याला जगणे अशक्य आहे, आई सोडून ते राहू शकत नाही, अतर्क्य आहे जगणं त्याला, त्या असणाऱ्या मातेने, त्या असणाऱ्या आईने त्या छोट्याशा बालकाचा स्वतःहून त्याग करूच नाही. ही शास्त्रामध्ये बसत नाही, ही शास्त्राच्या बाहेरच आहे. या ठिकाणी थांब, तुला जाता येणार नाही. संत तत्व आहे. संत महात्म्यांचे प्रमाण सुद्धा आहेत की शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. शास्त्राने ज्या गोष्टी सांगितल्या की या गोष्टीचा त्याग करा, मग ते राज्याचा जरी त्याग करा म्हटले तरी संपूर्ण राज्य सुद्धा काय मानावं? तृण मानावं. ऐकते ना तुम्ही? कळतंय? लक्षामध्ये येतंय? डोक्याच्या वरून नाही जात? काय चालू होतं आपलं? किमान कीर्तन तरी म्हणत जा. एवढं जरी म्हटलं तरी मला बरं वाटेल. विठ्ठला विठ्ठला कारण की आईचं अंतःकरण आहे. मुलामध्ये जीव होता, परंतु परशुरामजी त्या ठिकाणी आले, सांगतायत की जाऊ शकत नाही, स्वतःहून त्या लेकराचा त्याग तुम्ही करू शकत नाही. वडिलाचं छत्र तर त्याच्या डोक्यावरच हरवलंय, परंतु आईची माया असताना सुद्धा त्या मायेचा त्याग तुम्ही का त्या ठिकाणी करताय? जाऊ शकत नाही. शास्त्राची आज्ञा आहे, माझी आज्ञा आहे. आता हे परशुरामजीचे शब्द आहेत, मोडणार कसे? हे एक साधू पुरुषाचा आशीर्वाद आहे, पण हे मोडणार कसा? त्या ठिकाणी सांगितलं, ठीक आहे तुम्ही सांगताय ना, तुम्ही सांगताय म्हणून नाही जात मी माझ्या पतीसोबत. त्या करते मी माझ्या पतीच्या कुंकवाचा या ठिकाणी, या लेकरासाठी, शास्त्रासाठी. पण शेवटचं दर्शन तरी मला घेऊ द्या. धावत पळत गेल्या कर्दम ऋषीचं प्रेत त्या ठिकाणी चाललेलं आहे. त्या प्रेतावरती पडल्या, डसढसा रडू लागल्या. लग्न झाल्यापासून एवढा सुखाने संसार केला, भगवंताची भक्ती आपण दोघांनी सोबत केली, मला पाठीमागे ठेवून तुम्ही एकटे का जाता? पण ऐका, तुम्ही जरी आता प्रेत स्वरूप माझ्या समोर पडलेली असाल तरी सुद्धा मी आता एक वचन, शेवटचं वचन मी तुम्हाला देते. शास्त्रामुळे मी थांबले, परशुरामजी मी थांबले, आणि या ठिकाणी आपल्या छोट्याशा बाळामुळे आज मला पाठीमागे थांबावं लागतंय. परंतु ऐका, ज्यावेळी आपलं असणारं बाळ हे सज्ञान होईल, जाणतं होईल, चांगल्या वाईट गोष्टीची याला जाणीव राहील, हा मोठा होईल ना, त्यावेळी मी स्वतः आपल्या लेकराची आज्ञा घेऊन मी आपलं घराचा त्याग करेल. तोपर्यंत तुम्ही उच्च गतीला गेलेले असणार, परंतु होता होईल तेवढे प्रयत्न करेल. तुमची जी गती तुम्हाला प्राप्त झाली आहे त्या गतीपर्यंत येण्याचा मी अट्टहास करेल, मी प्रयत्न करेल. परंतु आता मला क्षमा करा. त्या ठिकाणी त्या प्रेताची माफी मागितली कर्दम ऋषींच्या आणि पाठीमागं फिरल्या. त्या छोट्याशा बाळाला उचललं, त्याचा सांभाळ करू लागल्या. कर्दम ऋषीची अंत्ययात्रा ही निघून गेली, अंत्यविधी झाला. ही छोटंसं असणारं बाळ हळूहळू मोठं होऊ लागलं. एकट्या अनुभूती माता त्याला सांभाळत होत्या, उत्तम असणारे संस्कार त्या लेकराला देत होत्या. कारण की बघा, छोट्याशा लेकराचा प्रथम गुरु म्हणजे कोण असतं? आई असते. शाळेमधले शिक्षक नंतर असतात. पहिले गुरु ही माता असते, आई असते. प्रथमतः संस्कार जर चुकले ना, संस्कार जर वाईट घडले तर ती असणारं लेकरू सुद्धा काय घडतं? वाईट असणारं घडतं. मी नेहमी सांगत असते, आपण पुरुष वर्ग शर्ट घालतो, शर्टाची वरची गुंडी, पहिली गुंडी जर व्यवस्थित सरळ जर लागली तर बाकीच्या गुंड्या ह्या आपोआप व्यवस्थित लागल्या जातात. पहिलीच गुंडी जर खालीवर केली
तर काय होतं हे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. म्हणजे पहिली पायरी संस्काराची आई शिकवत असते. पहिले संस्कार ही आई देत असते. त्या आईने योग्य असणारे संस्कार त्या लेकराला लावले. आता मुलगा मोठा झाला, चांगल्या वाईट गोष्टीची जाणीव झाली, मोठा झाला, संस्कारी झाला. आता अनुभूती मातेने आपल्या लेकराची आज्ञा घेतली. बाळा, तुझ्या पित्याला मी जाता जाता वचन दिलं होतं की बाळ मोठं झालं की त्याची आज्ञा घेऊन मी भगवंताची आराधना करणार, मला जावं लागेल. बाळ म्हणतं, आई अगं जाऊ नको, मला गरज आहे तुझी, गरज आहे तुझी. नाही बाळा, मला जावं लागेल. तुझ्या वडिलांची जी आज्ञा आहे, वडिलांना दिलेलं जे वचन आहे ते वचन मी मोडणार नाही. या पूर्वीच्या स्त्रिया होत्या की पती गेल्याच्या नंतर सुद्धा त्याचं वचन, त्याचं बोलणं एवढं पाळत होत्या. आता हल्लीच्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर आपल्या सगळ्याला अनुभव असेल की आपल्या घरामध्ये काय परिस्थिती असेल. आता नवरा जिवंत असून जर एखादी गोष्ट आपल्याला सांगितली तर आपण ऐकतो का? ऐकण्याची मनस्थिती असते. जवळपास 90% महिला मंडळाची ऐकण्याची मनस्थिती नसते. का? कारण की माझंच घोडं पुढं पाहिजे, मी सगळ्यामध्ये हुशार. कुणाची मनस्थिती? म्हणजे मी फक्त तुम्हालाच बोलत नाही, त्याच्यामध्ये मीही आहे, परंतु खऱ्या अर्थाने म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशी मनस्थिती असते. सांगण्याचं तात्पर्य की पूर्वीच्या काय होतं की गेल्याच्या नंतर सुद्धा वचनाला एवढी किंमत जी किंमत आपण जिवंत असताना आपण देऊ शकत नाही. त्या ठिकाणी सांगितलं, बाळा जावं लागेल मला. निघून गेल्या, मुलाची आज्ञा घेतली, निघून गेल्या कुठे? आपल्या सौभाग्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्या. आपलं परमभाग्य आहे, महाराष्ट्रामध्ये आला. यमुनाच्या नावाच्या पर्वतावरती त्या ठिकाणी गेल्या आणि भगवती मातेची आराधना चालू केली, तपश्चर्या चालू केली. ती तपश्चर्या आपल्यासारखी आपण टाळकरी मंडळी सगळे जसे आपल्या दोन्ही पायावरती उभं राहिलो ना, तसं उभं राहून त्यांनी तप नाही केलं. बघा, 2 तास जर कीर्तनामध्ये उभं राहायचं म्हटलं आणि त्याला जोडून जर लगेच दुसरं कीर्तन असेल तरी आपले पाय दुखतात. आपण एका जागी आपण स्थिर राहू शकत नाही, आपण काहीतरी हालचाल करणार. कधी दोन्ही पायावरती आपण उभे होत पडतोय ना सगळ्यांना. हां, दोन्ही पायावरती उभे असू तरी सुद्धा आपली ही अवस्था आहे. अनुभूती मातेने तपाला प्रारंभ केला. ते पायरे नाही, पाय वरती आहेत आणि हात खाली जोडलेले आहेत. शीर्षासनाच्या अवस्थेमध्ये हात खाली जोडले, पाय वरती केले आणि भगवती मातेची आराधना त्या यमुनाचल पर्वतावरती त्यांची चालू झाली. जगदंब 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 भगवती मातेची आराधना त्या ठिकाणी चालू आहे. परंतु त्याच पर्वतावरती दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर भक्त प्रल्हादाच्या वंशामधले विरोचन नंतर बळीराजा आणि बळीराजाची असणारे पुत्र जे आहेत ते धारासुर सुद्धा त्याच पर्वतावरती तपश्चर्या करत होते. तप ब्रह्मदेवाची भक्ती चालू आहे, ब्रह्मदेवाचं नामचिंतन चालू आहे. ते तप जे आहे ते फलद्रूप झालं आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रगट झाले. धारासुराच्या समोर ब्रह्मदेव प्रगट आहेत. ब्रह्मदेव समोर उभे राहिल्याच्या नंतर ब्रह्मदेव धारासुराला विचारतात, वरमगृही काय मागायचं ते माग, मी प्रसन्न आहे तुला. धारासुराने हात जोडले, सांगितलं, ब्रह्मदेवा माझी फक्त एकच इच्छा आहे. काय? मला अमरत्व प्रदान करा. काय करा? अमरत्व प्रदान करा. का? मरण मला नको, मरणाची मला भीती वाटते. आता आपल्याला सुद्धा मरणाची भीती वाटते का? नाही वाटत. हा, जगामध्ये मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला कशाची भीती आहे? हा, त्यामध्ये प्रामुख्याने मानव देह, कारण की इतर देहाच्या ठिकाणी ते ज्ञान नाही. मानव देहाच्या ठिकाणी आपल्या प्रत्येकाला, मला सांगा, मरावं वाटतं का कुणाला? नाही वाटत. का? अगा मर हा बोलणं सहाती. एखाद्याला जर आपण सहज म्हटलं काय, अरे जा मर तिकडं, प्रेमाने म्हणू आपण, प्रेमाचा शब्द सुद्धा सहन होतो का? नाही सहन होत. मरण हे कुणालाही नको आहे. ब्रह्मदेव हसायला लागले, म्हटले, अरे धारासुरा, तू अमरत्व प्रदान करा असा शब्द या ठिकाणी वापरला. अमर करा असं तू या ठिकाणी म्हणतो, अरे पण मागतोय कुणाला? अरे जो स्वतःवर नाही त्याला तू मागतोय. अरे मी तरी ब्रह्मदेव आहे, मी तरी अमर आहे का? मला सुद्धा एक दिवस काय होणार आहे? जावं लागणार आहे. जर मी स्वतः अमर नाही तर मी तुला अमर होण्याचं वरदान मी कसं काय देऊ शकतो? ही मागणं तुझं पूर्ण होणार नाही, दुसरं काहीतरी मागणं माग. धारासुराने एक क्षणभर विचार केला, मनामध्ये विचार केला, सांगितलं, ठीक आहे ब्रह्मदेवा, माझा मृत्यू तुम्ही चुकू शकत नाही ना, मला अमरत्व प्रदान तुम्ही नाही करू शकत, मग माझं दुसरं मागणं आहे का? काय? एखादी अबला स्त्री असेल
पुरुषाच्या हाताने मृत्यू मला नको, दुसऱ्या कुणाच्याही हाताने मला मृत्यू नको, परंतु मला फक्त स्त्रीच्या हाताने मृत्यू द्यावा. बरं, फक्त स्त्रीच्या हाताने मृत्यू द्यावा असं मागणं का मागितलं असेल? याच्या पाठीमागचं खरं असणारं कारण काय असेल माहिती आहे काय आपल्याला? नाही माहिती. कारण की तो असणारा धारासुर स्त्री नारी जी आहे ती म्हणजे अबला आहे, शक्तीहीन आहे, धाडसहीन आहे, कुठल्याही प्रकारची शक्ती नाहीये तिच्यामध्ये, सामर्थ्य नाहीये. मग अशी अबला नारी आणि माझ्यासारख्या धारासुराचं काय करणार आहे? ती कधी मला मारणार आहे? मी तर एवढा बलाढ्य असणारा असुर आहे, मग ती माझं काहीही करू शकत नाही. म्हणून एका स्त्रीच्या हाताने माझा मृत्यू व्हावा असं मागणं त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला मागितलं. तथास्तु म्हणाले ब्रह्मदेव आणि निघून गेले. परंतु आता धारासुर जो आहे तो त्या ठिकाणी उन्मत्त झाला. आपल्याला शक्ती प्रदान झाली, सांगितलं की स्त्रीच्या हातून मृत्यू आहे ना, त्या ठिकाणी नरसंहार करू लागला, मंदिरं उद्ध्वस्त करू लागला. या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन जे करतंय त्यांचा नाश करू लागला. थोडक्यामध्ये आपल्या भाषेमध्ये अधर्म ज्याला म्हणतात, सर्व असणारं कर्म अधर्माचं करू लागला. मृत्यूचं तांडव त्या ठिकाणी होऊ लागलं. आणि हे तांडव चालू असताना ज्यावेळेस रस्त्याने चालला, यमुनाचल पर्वताच्या जवळून चालला आणि जवळून जात असताना त्याची नजर पडली पुण्यावरती जी भगवती मातेची आराधना करत होत्या. नाव काय त्यांचं? जागे आहेत ना सगळे? मी अगोदर सांगितलं, फक्त उभं राहिलेले जागे राहू नका, खाली बसलेले पण. नाव काय सांगितलं की अनुभूती माता ही आराधना कुणाची करत होती? भगवती मातेची आराधना करत होत्या. त्या ठिकाणी त्या तपस्विनीकडे बघितलं, सहज नजर गेली. लावण्यवती आहे, रूपवती आहे, अतिशय कोमल असणारी नारी पाहिली आणि मोहित झाला. कोण? धारासुर मोहित झाला. जवळ गेला, आवाज दिला, ए सुंदर स्त्री, या ठिकाणी तू तपश्चर्या करण्याकरता जन्माला नाही आले. माझं ऐक, माझ्यासोबत लग्न कर, संपूर्ण विश्वाची पट्टराणी करून तुला मी ठेवेल. हे शब्द ज्यावेळेस अनुभूती मातेने ऐकले, रागाने लालबुंद झाल्या, दुर्लक्ष केलं तरी सुद्धा त्या तपश्चर्या करणाऱ्या अनुभूती मातेचं विनयभंग करू लागला. धाव घेतली त्या असुराने, माझ्यासाठी तुझा जन्म झाला, माझ्यासोबत विवाह कर. या ठिकाणी ही गोष्ट तुला शोभत नाही, अशा अवस्थेमध्ये तप करणं हे तुला शोभत नाही, तू माझी पट्टराणी हो, माझ्यासोबत विवाह कर. हे ज्यावेळेस सतत त्या ठिकाणी बोलू लागला त्यावेळेस अनुभूती मातेने मनामध्ये विचार केला, या यमुनाचल पर्वतावरती माझं संरक्षण करणारा दुसरं या ठिकाणी कुणीही दिसत नाही. आता माझा विनयभंग होईल, मग आता काय करावं? तर जिची आराधना मी करते, जिचा जाप करते, त्या ठिकाणी आता त्याच भगवती मातेशिवाय दुसरं मला या संकटामधून, या असुराच्या तावडीमधून दुसरं कुणी मला सोडू शकत नाही. त्या भगवती मातेची आराधना अनुभूती माता करू लागल्या. भगवती मातेची आराधना करू लागल्या की दार उघड बाई, आता दार उघड. तुळजापूरची तुळजा भवानी दार उघड, कोल्हापूरची महालक्ष्मी दार उघड, रेणुका माता दार उघड, सप्तशृंगी माता दार उघड. भगवती मातेची आराधना केली. या ठिकाणी तुम्ही सोडून माझं रक्षण करणारं या संपूर्ण विश्वामध्ये दुसरं कुणीही नाही. अंतःकरणापासून धावा केला. आराधना केल्याच्या नंतर त्या ठिकाणी कोट्यावधी सूर्याचं तेज त्या ठिकाणी अनुभूती मातेच्या समोर त्या ठिकाणी उत्पन्न झालं. एवढं तेजोमय असणारा तेजाचा गोळा अनुभूती मातेने समोर पाहिला. माझ्या समोर नेमकं काय आलं हे लक्षामध्ये येत नव्हतं. त्या तेजोमयाने, त्या कोट्यावधी तेजाच्या सूर्याच्या तेजाने त्या ठिकाणी मानवी स्वरूप त्या ठिकाणी साकारलं, श्री स्वरूप साकारलं, भगवती स्वरूप त्या ठिकाणी साकारलं. ती अनादी अंबिका भगवती त्या ठिकाणी प्रकट झाली. अनादी निर्गुण प्रकटली भवानी. याच्या अगोदरही ती भवानी प्रकट झाली होती. त्याच्यानंतर आता ह्या काळामध्ये सुद्धा ती अनादी अंबिका भगवती, दुर्गा मातेचं स्वरूप असणारी ती भगवती ज्यावेळेस समोर प्रकट झाली, भगवती मातेला बघितलं, डोळ्यामधून अश्रूधारा वाहू लागल्या की माझी असणारी माता, माझी असणारी आई संकटाला धावून आली, माझ्या हाकेला धावून आली. हात जोडले, दोन्ही हात जोडले आणि मातेला प्रार्थना करू लागली, हे माते, हा बघ असुर, हा धारासुर, हा याने माझ्याकडे धाव घेतली, हा बघ माझ्याकडे पळत सुटला. आई त्वरेने जा, आई त्वरेने जा, धाव आई, त्वरेने जा, त्वरेने जा, तुर जा, तुर जा, तुर जा. असं या ठिकाणी त्वरेने जा या शब्दाचं अपभ्रंश होत त्या ठिकाणी तुळजा हे नाव त्या भवानी मातेला पडलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
भवानी माता यमुनाचल पर्वत म्हणजे आजचं जे तुळजापूर आहे तो पूर्वीचा असणारा यमुनाचल पर्वत होता. प्रगटली त्वरेने जा माते, तुळजा माते त्वरेने जा. धारासुर हा समोरून येत होता. तुळजा माता त्या ठिकाणी उभ्या आहेत. धारासुरा समोर आला आणि या मातेला बघितलं. या ठिकाणी या अनुभूतीच्या संरक्षणाकरता तू आलीस का? अगं तू सुद्धा फार सुंदर आहे. आता अनुभूती सोड, आता तू माझ्यासोबत विवाह कर. ज्यावेळेस भगवती मातेला असे शब्द धारासुराने वापरले, रागाने लालबुंद झाल्या. युद्धाचं आव्हान केलं. तुझी इच्छा आहे का माझ्याशी विवाह करायचा? अगोदर माझ्याशी युद्धाला तयार हो, आणि जर वाचलाच, जर राहिला जिवंत, नंतर पुढे बघ. त्या ठिकाणी युद्धाला आव्हान केलं. धारासुर हसू लागला. हे अबला नारी, तू माझ्याशी युद्ध करणार आहे का? हे सुकुमार नारी, तू माझ्याशी युद्ध करणार आहे का? अगं का उगा रिकामा वेळ वाया घालवते? माझ्याशी युद्ध करणं कुणा स्त्रीचं काम नाहीये. या ठिकाणी बलाढ्य पुरुष पाहिजे, बलाढ्य असुर पाहिजे. तो माझा सामना करू शकत नाही. आणि तू अतिशय कोवळी असणारी आपला नारी, तू काय माझं रक्षण, तू काय माझ्याशी युद्ध करू शकणार आहे? ज्यावेळेस हे शब्द वापरले, युद्ध रणांगणामध्ये उडी मारली भगवती मातेने आणि भयंकर असणारं, दोघांचं घनघोर असणारं त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं. हे युद्ध बघण्याकरता 33 कोटी देव आकाशामध्ये जमलेले आहेत. संपूर्ण युद्धाचं तांडव त्या ठिकाणी चालू आहे. स्वतः आपल्या पत्नीचं युद्ध बघण्याकरता भगवान शंकर सुद्धा अवकाशामध्ये हजर झाले पुष्पवृष्टी घेऊन. आणि खरी अर्थाने आता या युद्धामध्ये विजय कुणाचा होतो हे कुणालाही माहिती नव्हतं. एवढं तुडुंब असणारं, भयानक असणारं युद्ध चालू झालं. ते असणारं युद्ध 9 दिवस चाललं. 9व्या दिवशी भगवती मातेने आपल्या हातामधला त्रिशूळ धारासुराच्या गळ्यामध्ये खुपसला आणि तलवारीने त्याचं मुंडकं त्या ठिकाणी उडवलं. बोला तुळजा भवानी माता की जय. त्या ठिकाणी धारासुराचा अंत झाला. धारासुराचा देह पडला. अनुभूती मातेने हात जोडले. माते, तू माझं रक्षण केलं, या असुराचा नाश झाला. आता अश्रू तर त्या ठिकाणी राहिला नव्हता. आजही आपण तुळजापूरच्या तुळजा भवानी मातेची मूर्ती जर पाहिली तर तुळजा भवानी मातेच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला एक कलाकृती, एक शिल्पकला आहे. कुणाची? अनुभूती मातेची. जशी तपश्चर्या अनुभूती माता करत होत्या की खाली हात जोडलेले आहेत आणि वरती पाय आहेत, आजही तुळजापूरमध्ये तशी अवस्था, तशा पद्धतीची कलाकृती, शिल्पकला आजही अनुभूती मातेची, भगवती मातेजवळ आहे. आता अनुभूती मातेला ती असणारी गती तुळजा भवानी मातेने दिली. धारासुराचं मुंडकं उडवलं आणि त्याच्या देहामधून नवचैतन्य बाहेर काढलं. ते नवचैतन्य समोर आहे. त्या नवचैतन्याला आदिशक्ती भगवती माता, तुळजा माता बोलू लागल्या, जरी असुर असलास, जरी तुझा वध मी केला असला तरी सुद्धा मी तुझी आई आहे. तू माझं बाळ आहे. तुला अधिकार आहे की आईला मागणं बघायचं. तुझी काय इच्छा असेल ते मागून टाक. आता हात जोडले या नवचैतन्याने. नवचैतन्य म्हणजे कोण होतं? धारासुर होता. हात जोडले त्या नवचैतन्याने सांगितलं, माते मला काही नको, मला जे मागायचं होतं ते मी अगोदर ब्रह्मदेवाला मागितलं. का? ज्यावेळेस ब्रह्मदेवाने मला वरदान दिलं, मी मागितलं होतं की स्त्रीच्या हातून मला मृत्यू पाहिजे, तो मला प्राप्त झाला. याच्यापेक्षा दुसरं वरदान सुद्धा मी त्यावेळेला एक मागून घेतलं होतं. जी स्त्री माझा वध करील ना, त्या स्त्रीच्या, तीच असणारी स्त्री माझ्या शरीरावरती अखंड त्या ठिकाणी अविरत पद्धतीने ती ठाण मांडून त्या ठिकाणी राहील. मग माते, माझं हे पडलेलं असणारं धड जे आहे, या धडावरती माते तुमचं वास्तव्य हवं हे मागणं मी अगोदर ब्रह्मदेवाकडे मागितलं. फक्त तेवढं मागणं भगवती माते तुम्हाला पूर्ण करायचंय. आजही तुळजा भवानी मातेच्या मूर्तीखाली त्या ठिकाणी धारासुराचं शरीर हे पडलेलं आहे. आणि तुळजापूरची देवी जे, त्या तुळजापूरच्या जिल्ह्याचं नाव काय आहे? हां, आमच्या सर्व मंडळींना माहिती, बसलेल्या मंडळीला माहिती का नाही? आता हे नाव का पडलं याचा हा प्राचीन इतिहास आहे की धारासुरामुळे त्या जिल्ह्याला धाराशिव हे नाव पडलं. विठ्ठल 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 मग त्याच पद्धतीने आजही आपलं रक्षण करण्याकरता भगवती माता अवतार घेतील. परंतु तेवढं अंतकरणापासून, श्रद्धायुक्त अंतकरणापासून त्यांची भक्ती जीवनामध्ये आपण करावी.
मी सुरुवातीलाही सांगितलं की तत्व जे आहे आदिशक्तीचं तत्व हे एक आहे, भगवती ही एक आहे आणि तिचेच असणारे तिने संपूर्ण असणारे नवरूप या भगवती मातेने धारण केले. त्याच्यामध्ये लक्ष्मी सुद्धा ही भगवतीचं काय आहे स्वरूप आहे. तुकोबारायांना माहिती होतं की लक्ष्मी हे भगवती मातेचं स्वरूप आहे. म्हणून तुकोबाराय सुद्धा ज्यावेळेस भगवंताकडे मागणं मागायचंय मग स्तुती करत असताना आता स्तुती करण्याच्या अगोदर कुणाची स्तुती केली? भगवंताची केली. परंतु भगवंताची अगोदर नाव कुणाचं घेतलं? आदिशक्ती भगवतीचं घेतलं. ती भगवती म्हणजे लक्ष्मी माता. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. तर तुकोबाराय सांगतात की लक्ष्मी वल्लभा दीनानाथ पद्मनाभा. तुकोबारायांना मागणं मागायचंय, मागणंही भगवंताकडे मागायचे. परंतु भगवंताला जरी मागायचं असलं तरी डायरेक्ट मागणं मागितलं नाही, अगोदर त्या भगवंताची स्तुती केली. भगवंता तुम्ही लक्ष्मी वल्लभ आहात. लक्ष्मी म्हणजे आदिशक्ती, आदि भगवती. तुम्ही लक्ष्मी वल्लभ आहात, तुम्ही दीनानाथ आहात आणि तुम्ही पद्मनाभ आहात. आता लक्ष्मी दास भरपूर आहेत. भरपूर म्हणण्यापेक्षा संपूर्ण जगच काय आहे लक्ष्मीचे दास आहेत. मला सांगा लक्ष्मी आमच्याकडे नको असं कुणाला वाटतं? वाटतं कुणाला? अहो बेकारायला सुद्धा वाटत नाही का? कारण की तो सुद्धा कुणाचा दास असतो? लक्ष्मीचा दास असतो. बरं फक्त भिकारीच लक्ष्मीचा दास असेल, त्याची इच्छा असते की लक्ष्मी मला प्राप्त व्हावी, असं नाही. किती जरी श्रीमंत असू द्या, अब्जावधी असू द्या, तरी सुद्धा तो काय असतो? लक्ष्मीचा दास असतो. एखादा क्वचित असा आहे की तो लक्ष्मी पुत्र असतो, म्हणजे लक्ष्मी जवळ असून सुद्धा तो मोहित नसतो, तो लक्ष्मी पुत्र असतो. संपूर्ण जग हे लक्ष्मी दास असतं. परंतु लक्ष्मी पती जर कोण असेल तर तो फक्त एकटा असतो, तो म्हणजे परमात्मा. विठ्ठल 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 विठ्ठल. तो परमात्मा लक्ष्मीचाही पती आहे. मग देवाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर अगोदर कोणाला प्राप्त करावं? तुम्ही म्हणा लक्ष्मीला, तर अजिबात नाही. ज्याला लक्ष्मी पाहिजे ना त्याने कुणाला प्राप्त करायचं अगोदर? हा, भगवंताला. अगोदर भगवंत आपलासा केला. कारण का भगवंत आपलासा करायचा? भगवंत आपला झाला की लक्ष्मी आपोआपच कुणाची होणार आहे? आपली होणार आहे. का? कारण काय आहे त्याला? कारण की पाय लक्ष्मीच्या हाती, याचना करावी तिची, तिशी यावे काकुलती. आपण सगळेजण लक्ष्मीला काकुलती येतो. लक्ष्मी आपल्याकडे येते, येताना दिसते, जाताना दिसते का? जाताना दिसत नाही. ज्यावेळी समुद्र मंथन चालू होतं, समुद्र मंथनामधून 14 रत्न निघाले. 14 रत्नापैकी लक्ष्मी सुद्धा बाहेर आली समुद्रामधून. लक्ष्मी माता बाहेर आल्याच्या नंतर आपल्या हातामध्ये पुष्पमाला घेऊन समुद्राच्या बाहेर आले. ज्यावेळेस लक्ष्मी मातेचं आगमन झालं, समुद्रामधून विष निघाला, ऐरावत हत्ती निघाला, उच्चश्रवा घोडा निघाला, अमृत निघाला, मदिरा निघाली, भरपूर त्या ठिकाणी गोष्टी निघाल्या. 14 रत्नापैकी लक्ष्मी ज्यावेळेस निघाली, हार घेऊन बाहेर आली. लक्ष्मीकडे सर्वांचं लक्ष गेलं. त्या ठिकाणी देव दानव दोन्ही उपस्थित आहेत. राक्षस सुद्धा लक्ष्मी मातेकडे बघू लागले, सर्व देवता बघू लागले. या लक्ष्मी मातेच्या आता हार हातामध्ये पुष्पहार आहे. आता हा पुष्पहार ज्याच्या गळ्यामध्ये घालील ना तो हिचा कोण होईल? पती होईल. आता एका बाजूला दानवांची लाईन आहे, दुसऱ्या बाजूला देवतांची लाईन आहे. देवता एका बाजूला, दानव एका बाजूला. सर्व असणार देवता, जेवढे देवता त्या ठिकाणी हजर होते, सर्व देवता एका लाईनीमध्ये उभे होते. फक्त त्याच्यामधला एकच देवता बाजूला होता. कोण? भगवान विष्णू. का बाजूला होते? भगवान विष्णू विचार करतात, माझ्यापेक्षा रती महारथी एवढे सुंदर असणारे, सूर्यासारखे तेजस्वी, इंद्रासारखे जो संपूर्ण देवतेचा राजा, एवढे मोठे मोठे देवता या ठिकाणी असल्याच्या नंतर ही असणारी लक्ष्मी, मी सर्वसामान्य समुद्रामध्ये शेषाच्या शय्यावरती मी राहतो, ती माझ्या गळ्यामध्ये कशाला माळ घालेल? कारण की तिला तर माझा सर्व इतिहास माहिती. मी समुद्रामध्ये माझं वास्तव्य असतं, तीही समुद्रामध्ये निघाली, मग आपला नंबर लागणार नाही. कोण विचार करता असा? हा, भगवान विष्णू विचार करतात आपला नंबर लागणारच नाही, मग आपण लाईनीमध्ये का उभं राहावं? एका बाजूला निवांत दुसरीकडे तोंड करून बसले. दानव एका बाजूला आहेत, सर्व देवता एका बाजूला आहेत. त्या लक्ष्मी मातेने दानवाकडे तर पाहिलंच नाही, आसुराकडे पाहिलंच नाही. कारण की आसुरांचा स्वभाव कसा आहे ह्या गोष्टी लक्ष्मी मातेला माहिती होत्या. आता देवतांची लाईन उभी, देवतांकडे पाहिलं, प्रत्येक देवतेच्या चेहऱ्याकडे बघत होती. परंतु प्रत्येक देवतामध्ये
लक्ष्मी मातेला काही ना काही दोष दिसत होता. चंद्राकडे पाहिलं, चंद्राला डाग दिसला. तेजस्वी सूर्याकडे पाहिलं, सूर्य हा तापट दिसला. मेघाकडे पाहिलं, मेघा लहरी दिसला. इंद्राकडे बघितलं लक्ष्मी मातेने, परंतु इंद्राचं आयुष्य कमी दिसलं. ब्रह्मदेव त्या ठिकाणी होते. देवाकडे पाहिलं, परंतु ब्रह्मदेव काय तरुण होते का? कुणाला तरी म्हातारा नवरा आवडतो का? ब्रह्मदेव हे म्हातारे स्वरूप होते, म्हातारे त्या ठिकाणी बसलेले होते. मग ब्रह्मदेवाकडे पाहिलं, म्हातारा दिसला. अहो, या देवताच्या लाईनीमध्ये आपण सगळ्या 33 कोटी देवतामध्ये सर्वात भोळं दैवत म्हणजे कोण मानतो आपण? कशी अवस्था असते की भस्म उटी रुंदमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, ते भगवान शंकर जे स्मशानामध्ये ज्यांचं वास्तव्य असतं. प्रेत जळल्याच्या नंतर त्याची राखती भस्म म्हणून आपल्या कपाळाला लावतात. अशी असणारे भगवान शंकर ते सुद्धा भगवती मला प्राप्त व्हावी म्हणून ते सुद्धा देवतांच्या लाईनीमध्ये काय होते? उभे होते. भगवान शंकराकडे पाहिलं, भगवान शंकराला असं वाटलं की 100% लक्ष्मी माता ही आपल्याला वरणार. ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस लक्ष्मी माता विचार करतात, हे तर स्मशानामध्ये राहतात, इकडं हार घालून काही उपयोग नाही. मग ही असणारी पुष्पहार ही मला कुणाच्या गळ्यामध्ये घालावी. बाजूला पाहिलं तर पाठीमागे तोंड करून कुणीतरी बसलंय. समोर गेल्या लक्षामध्ये आलं की हाच माझा खरा पती आहे, हाच माझा खरा पती आहे, मी याला वरणार आहे. ही पुष्पमाला घेऊन ज्यावेळेस भगवान विष्णूकडे चालल्या त्यावेळेस आसुर समोर आले. आतापर्यंत माळी हातामध्ये, स्वतः लक्ष्मी माता कुणाच्याही गळ्यामध्ये पुष्पहार घालत नाही, म्हणून त्या हातामधल्या पुष्पहारामध्ये ते आसुर लोक स्वतःचं मुंडकं घालू लागले. तो प्रयत्न लक्ष्मी मातेने हाणून पाडला. कारण तर लक्ष्मी म्हणजे सर्वसामान्य आहे का? नाही. आणि आसुरांची बुद्धी कमी असते म्हणून त्यांना काय म्हणतात, जी गोष्ट आपल्याला म्हणजे छल कपट करून प्राप्त करायची अशी वृत्ती असणारी असुर, त्या ठिकाणी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. भगवान विष्णूच्या समोर गेल्या आणि आपल्या हातामधली पुष्पमाला भगवान विष्णूच्या समोर धरली गळ्यात घालण्याकरता. भगवान विष्णू समोर आहेत. ते लक्ष्मी मातेला म्हणतात, तुम्ही माझ्या समोर ही पुष्पमाला घेऊन आलात, तुम्ही माझ्या गळ्यामध्ये ही पुष्पमाला घालण्याच्या प्रयत्नामध्ये आहात. याचा अर्थ तुम्ही मला काय केलं? पसंत केलेलं आहे. मी तुम्हाला आवडलो, परंतु ऐका, मी जरी तुम्हाला आवडलेला असलो तरी तुम्हाला मी नाकारतोय, तुम्ही मला आवडत नाही. कोणाला म्हणतात भगवंत? संपूर्ण जग ज्याचा दास आहे, संपूर्ण जग जन्माला आल्यापासून मरेपर्यंत फक्त त्या लक्ष्मीच्या पाठीमागे आपण धावतो. त्या लक्ष्मीचा धिक्कार करतात कोण? भगवंत. लक्ष्मी मातेने हात जोडले, भगवंताला म्हणू लागले, भगवंता ऐका, भगवंता ही पुष्पहार घेऊन मी तुमच्या समोर आले. या ठिकाणी मनोमन मी पती तुम्हाला मानलेला आहे. या ठिकाणी येऊन पुन्हा मी पाठीमागं जाऊ शकत नाही. ऐका देवा, पत्नी म्हणून जर मी तुम्हाला स्वीकार नसेल ना, तर दासी म्हणून का होईना, परंतु माझा स्वीकार करा. भगवंत म्हटले, ठीक आहे, दासी म्हणून जर स्वीकार करा असं जर म्हणत असाल तर ठीक आहे, मला मान्य आहे. आजपासून तुम्ही माझी दासी आहात. आजपासून माझ्या चरणाची काय करायची? सेवा करायची. भगवान विष्णूच्या गळ्यामध्ये हार त्या ठिकाणी घातला. म्हणून आपण प्रमाण अगोदर बोलून गेलो की पाय लक्ष्मीच्या हाती. मग या ठिकाणी विशेषण वापरलं की तुम्ही संपूर्ण जग ज्यांचं दास आहे त्या लक्ष्मीचे काय आहात? पती आहात. म्हणून लक्ष्मी वल्लभा, वल्लभ म्हणजे पती. दीनानाथ पद्मनाभा, तुम्ही दिनांचे काय आहात? नाथ आहात. आता दीन कुणाला म्हणावं? जो अहंकार रहित ज्याचं जीवन आहे, त्याचा अभिमान गेला. फक्त अभिमान गेलाच नाही, अभिमान जाऊन ज्याने भगवंताला शरणागती केली, भगवंताला शरण गेला, तो असणारा खरा दीन आहे. भगवंता तुम्ही दिनांचा सुद्धा काय आहात? नाथ आहात. आणि भगवंता तुम्ही पद्मनाभ आहात. पद्मनाभ हे विशेषण वापरलं का? कारण की भगवंताच्या नाभीमध्ये काय आहे? कमळ पुष्प आहे, म्हणून त्यांना पद्मनाभ असं म्हटलं. आणि त्या कमळ पुष्पामध्ये भगवान ब्रह्मदेवाचा काय झाला? जन्म झाला. हे विशेषण वापरले. का वापरले? एवढी सगळी स्तुती करणं. भगवान तुकोबरायांना आपलं असणारं मागणं मागायचं होतं. काय मागितलं ते मागणं अभंगाच्या दुसऱ्या चरणात. सुखवासे तुझे पायी, सुखवासे तुझे पायी, पायी सुख
वाद तुझे काय. तर तुकोबराय म्हणतात की सुख वसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई. भगवंता मला जे पाहिजे ते असणारं सुख तुमच्या चरणाजवळ आहे, म्हणून मला तुमच्या चरणाजवळ जागा द्या, हेच माझं मागणं आहे. विठ्ठल 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 आता आपण जर सुखाचा विचार केला तर सुख हे 3 प्रकारचं आहे. कुठले कुठले प्रकार संत तत्व सांगतात. प्रथम आहे विषय सुख. प्रत्येक जण आपण विषयाच्या पाठीमागे धावतो. दुसरं सुख आहे ब्रह्मसुख आणि तिसरं सुख आहे प्रेमसुख. या तिन्ही सुखापैकी तुकोबरायांना नेमकं कुठल्या सुखाची अपेक्षा आहे हे आपण पाहू. विठ्ठल 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 प्रथम सुख आहे विषय सुख. आपण प्रत्येक जण विषयाच्या सुखाच्या पाठीमागे धावतो, म्हणजे आपण विषयाच्या पाठीमागे धावतो. आपण विषयाच्या पाठीमागे कितीही धावलो तरी सुद्धा काही उपयोग नाही. का? संत तत्व सांगतात की या विषयाचे नि काही अनेक सर्वथा रम्य नाही, हा स्वभावाची पायी इंद्रियाचा. विषयाच्या पाठीमागं धावणं हा आपल्या इंद्रियाचा काय झाला? स्वभाव झाला. किती जरी धावलो तरी शेवटी फक्त दुःखाची प्राप्ती होते, सुख जीवनामध्ये भेटत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण करुती यज्ञ नाही केला, नाही केला, ताजी साक्षी न पावला, माया वेतीला जीव माझा, माया वेतीला जीव माझा, माया वेतीला जीव माझा. तर संत तत्व सांगतात की सर्व सुखाची आशे जन्म गेला, क्षण मुक्ती एक यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षण पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझी स्वहित नेनती कोणी. सुखाच्या आशेमध्ये आपला जन्म निघून जातो, आपल्या स्वतःचं हित कशात आहे ही गोष्ट सुद्धा आपण विसरून जातो. मला सांगण्याचं तात्पर्य विषयाच्या पाठीमागे आपण धावतो, परंतु विषयाचं जे असणारं सुख आहे संत तत्व सांगतात ते सुखे क्षणिक सुख आहे. ते सुख क्षणभर सुख देईल, परंतु नंतर त्या ठिकाणी जीवनामध्ये आपल्याला दुःखच भोगावं लागेल. विठ्ठल 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 विठ्ठल. मग काय विषयाचा त्याग करून परमात्मा जीवनामध्ये आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. हा अधिकार जो आहे भगवंत प्राप्त करण्याचा अधिकार जो आहे तो सर्व प्राणी मात्रांना नाही आहे, तो फक्त मानव देहाच्या ठिकाणी भगवंताने ते ज्ञान दिलं की याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोटे. भगवंताचं भजन करण्याचं ज्ञान इतर देहाच्या ठिकाणी नाही, भगवंताला आपलंसं करण्याचं ज्ञान, भगवंताची भक्ती करण्याचं ज्ञान दुसऱ्यांच्या ठिकाणी आहे का? ऐकताय ना? तर नाहीये, ते फक्त मानव देहाच्या ठिकाणी. मग आपण पाहिजे तर भगवंताची भक्ती करू शकतो, भगवंतापर्यंत जाण्याचा अधिकार हा प्रत्येक जीवाला नाहीये, फक्त मानव देहाला आहे. परंतु मनुष्य प्राणी जे आहेत त्या प्रत्येक मनुष्य प्राण्याला भगवंताला प्राप्त करून घेण्याचा अधिकार हा भगवंताने समसमान त्या ठिकाणी आपल्याला दिला. त्या अधिकाराचा वापर आपण जीवनामध्ये विषयाच्या पाठीमागे धावण्यामध्ये करतो, विषयाला आपल्या जीवनामध्ये आपण आपलंसं करतो. मग एक सांगून जाईल, या ठिकाणी एक दोघं जण उभय दाम्पत्य जी राजे आहेत, परंतु काही पोटी पुत्र संतान नव्हतं. ज्यावेळी त्यांचं वय झालं, लक्षामध्ये आलं की या ठिकाणी वय झालं किमान आता आपल्या याच्यानंतर उत्तराधिकारी या राज्यावरती बसवावा कुणाला. राजा हुशार होता, राणी हुशार होती. दोघांनी विचार केला, दोघं बोलू लागले की असा कोणीतरी पाहिजे जो या राज्य सिंहासनाच्या योग्य पाहिजे. उगाच कुणालाही आपण या राज्य सिंहासनावरती बसवू शकत नाही. मग या सिंहासनाचा अधिकारी जर ओळखायचं असेल तर त्या ठिकाणी काहीतरी आपल्याला बुद्धी चालावी लागेल. राणीने उपाय सुचवला, राणीचा उपायही ऐकला. उपाय काय होता? राजेसाहेबाला राणी बोलते की या ठिकाणी
माझं म्हणणं असं आहे, जर उत्तराधिकारी जर योग्य पाहिजे असेल ना, तर या ठिकाणी आपण एक गोष्ट करू. पाडव्याच्या दिवशी सर्वात अगोदर सर्वप्रथम या ठिकाणी जो आपल्याला येऊन भेटेल ना, तो राज्याचा उत्तराधिकारी, आपल्या राज्याचं सिंहासन आपण त्याच्या ताब्यामध्ये या ठिकाणी द्यायचं. राजेसाहेब म्हटले ठीक आहे. त्या ठिकाणी एकत्रित बसून युक्ती काय करायची, ती आपल्यापर्यंत येत असताना मध्ये कुठले कुठले अडथळे निर्माण करायची याची सर्व योजना त्या ठिकाणी त्या दोघांनी आखली. सांगितलं आपल्या संपूर्ण राज्यामध्ये एकही गाव सोडू नका. संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक गावोगावी गल्ली गल्लीमध्ये दौंडी देऊन सांगा की पाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम जो राजा आणि राणीला अगोदर जाऊन भेटेल ना, तो राज्याचा उत्तराधिकारी, त्याला राज्याचं सिंहासन या ठिकाणी प्राप्त होणार आहे. सर्वजण पाडव्याच्या दिवशी भरपूर गर्दी राजमहालाच्या समोर त्या ठिकाणी जमलेली आहे. परंतु त्या राजा आणि राणीने अशी सुंदर व्यवस्था केलेली होती. भव्य दिव्य अशी त्यांची असणारी जी बगीचा आहे, बगीचाच्या सर्वात शेवटच्या पॉइंटला राजा आणि राणी दोघंजण जाऊन त्या ठिकाणी बसले. त्या बागेच्या समोर मोठी असणारे पंच हॉल तयार केले. पंच म्हणजे 5 पंच हॉल तयार केले. प्रत्येकाला सांगितलं, हे बघा या ठिकाणी हॉलमध्ये प्रवेश करत असताना तिकीट नाही, या ठिकाणी मोफत आहे. म्हणजे तुम्हा सर्वांना हॉलमध्ये प्रवेश करण्याचा काय आहे, अधिकार आहे. फक्त वेळेचा पास आहे. वेळ संपल्याच्या नंतर चेकर तुम्हाला बाहेर हाकलून दिलं. वेळ संपण्याच्या अगोदर तुम्हाला आमच्यापर्यंत येऊन पोहोचायचे. जो सर्वात अगोदर राजा आणि राणीला भेटेल त्याला राज्य सिंहासन प्राप्त. सर्वांना सांगितलं. त्या ठिकाणी राजवाड्यासमोर गर्दी उभी आहे. या ठिकाणी सर्वांना आता आतमध्ये सोडण्यामध्ये गेलं. प्रथम जो हॉल त्यांनी बनवला होता त्या पहिल्या हॉलमध्ये सुंदर असा संगीताचा कार्यक्रम. जे संगीतप्रेमी होते, ज्यांना भजनाची आवड होती, गायनाची आवड होती, जे नादब्रह्म ज्यांना आवडत होतं, ते संगीतप्रेमी त्या ठिकाणी भजन ऐकत बसले. त्या भजनामध्ये धुंद झाले, तिथंच बसून राहिले. ज्यांना संगीत आवडत नाही त्यांनी पुढच्या हॉलमध्ये प्रवेश केला. दुसऱ्या हॉलमध्ये सुंदर सुवर्ण अलंकार ठेवलेले होते. परंतु सर्वांना अगोदर सांगितलं होतं, या ठिकाणी ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या गोष्टींचा वस्तूचा उपभोग घ्यायचा, जाताना काही सोबत घेऊन जायचं नाही. जेवढ्यांना सुवर्णप्रिय होतं तेवढे सोनं घालून तिथं फिरू लागले सुवर्णप्रिय. तिसऱ्या हॉलमध्ये सुंदर असणारे सुगंधी द्रव्य ठेवलेली होती. जेवढ्यांना द्रव्य प्रिय आहे ते अत्तरच्या बाटल्या घेऊन त्या ठिकाणी फिरू लागले. स्प्रे आपल्या शरीरावरती मारू लागले. तिथं धुंद होऊन गेले. चौथ्या हॉलमध्ये पंचतारांकित हॉटेल ठेवलं होतं की जे खायचंय ते खा. आता जेवढे खादाड लोक होते, आता खादाड लोक कलियुगामध्ये भरपूर आहेत. आता कुणाला काय आवडल हे सांगता येत नाही. आता खादाड हा शब्द का वापरला, मनुष्य प्राणी आहोत आपण. आता कोण काय खाईल हे आपण सांगू शकत नाही. मला सांगा, वाघाला किती जरी भूक लागली, वाघ माहिती सगळ्यांना पाहिला कधी पाहिला, टीव्ही मध्ये पाहिला, काही प्रत्यक्षात पाहिला. कुठं बघितला, प्राणी संग्रहालयामध्ये जाऊन आपण वाघ बघतो. वाघाच्या समोर जाण्याचं धाडस आहे का आपल्यामध्ये? नाही धाडस. बघायला आनंद वाटतो. मला सांगा, वाघाला किती जरी भूक लागली तरी वाघ हा असा प्राणी आहे, तो कधी गवत खातो का? वाघा गवत खातो का? वाघा गवत खात नाही. परंतु मला सांगा, मांसाचा आहार कुठला आहे? वाघाचा जो आहार आहे तो आहे मांसाहार. वाघाला किती जरी भूक लागली तरी वाघ हा कधी गवत खात नाही. परंतु मनुष्य प्राणी आपण सर्वजण शाकाहारी आहोत, तरी सुद्धा आपण ते खाल्ल्याशिवाय राहत नाही. याच्यामध्ये सगळेच येत नाहीत, बरेचसे खादड लोक त्याच्यामध्ये येतात. म्हणजे काय खावं हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. परंतु ही गोष्ट नाही कळत. ह्या आपल्या बुद्धीचा दोष आहे, हे आपले विचार आहेत. मला सांगण्याचं तात्पर्य, जेवढे खादाड लोक होते की ज्यांना फक्त अन्नप्रिय, की बाबा आपला जन्म फक्त पोट भरण्याकरता झाला, फक्त खाण्याकरता झाला, अशी सुद्धा न कलियुगामध्ये आहेत. अशी लोक त्या ठिकाणी हॉटेलमध्ये गुंतले. जे खायचे ते खाल्लं. परंतु 5 नंबरच्या हॉलमध्ये ज्यांनी प्रवेश केला, आता ज्यांनी जेवण करून तृप्त झाले आणि ज्यांच्या लक्षामध्ये की आपल्याला राजापर्यंत जायचे, ते 5व्या हॉलमध्ये त्यांनी प्रवेश केला. आता 5व्या हॉलमध्ये काय होतं, त्या
त्या ठिकाणी सुंदर सुंदर त्या ठिकाणी गाद्या टाकलेल्या होत्या, मोठे मोठे फॅन AC त्या ठिकाणी लावलेला होता आणि सेवा करण्याकरता सुंदर लल्ला म्हणजे सुंदर असणाऱ्या स्त्रिया, सुकुमार असणाऱ्या स्त्रिया सेवा करण्याकरता त्या ठेवलेल्या होत्या. आता ज्यांनी मनाप्रमाणे भोजन केलं आणि खादाड व्यक्तीने खाऊन पुढे गेल्याच्या नंतर त्या गाद्या बघितल्या, पडले तसे यांना झोपा लागल्या. शेवटी त्या राजा आणि राणीपर्यंत एकच मुलगा त्या ठिकाणी, एक 25 वर्षाचा मुलगा त्या राजा राणीपर्यंत जाऊन पोहोचला. त्याने संगीताचा विचार केला नाही, द्रव्याचा विचार केला नाही, पंचतारांकित हॉटेलचा विचार केला नाही, गादीचा विचार केला नाही. या सर्वाचा परित्याग करून जो असणारा मुलगा राजा राणी पर्यंत गेला, सर्वप्रथम त्यांना भेटला, त्यांचं दर्शन घेतलं. राजा राणीने त्या मुलाला सिंहासनावरती बसवलं. म्हणजे आपलं स्वतःचं स्थान जे ते कुणाला दिलं? त्या 25 वर्षाच्या मुलाला दिलं. आता ऐका, या ठिकाणी आपली प्रत्येकाची अशी अवस्था आहे, आपण जीव आहोत. जीव म्हणजे, आणि राजा हा परमात्मा आहे. राजा कोण आहे? परमात्मा. लक्षपूर्वक ऐकलं तर आपल्या लक्षामध्ये येईल, राजा हा परमात्मा आहे, जीव हा आपण आहोत. जसं राजाला भेटण्याचा अधिकार सर्व प्रजेला दिला होता, तसं देवाला भेटण्याचा अधिकार सगळ्यांना दिला, सर्व त्या ठिकाणी मनुष्य प्राण्यांना दिला. परंतु पंचहॉल ठेवले होते. ते पंचहॉल म्हणजे भगवंताने सुद्धा आपल्या समोर पंचविषय टाकले. त्या पंचविषयाच्या पंचहॉलमध्ये आपण प्रवेश केला. या पंचविषयामध्ये जे काही गुंतले, आता या ठिकाणी तिकिटाचा दर नव्हता, तिकीट फुकट होतं. आपणही जन्माला येत असताना भगवंताकडे तिकीट फाडून जन्माला येतो का? जन्माला येत नाही. या ठिकाणी तिकिटाचा दर होता, परंतु चेकर होता. आता चेकर आहे यम. जसं वेळ संपली की हॉलमधून बाहेर काढलं जात होतं, तसं यम हा चेकर आहे. आणि या ठिकाणी वेळ म्हणजे आपलं आयुष्य आहे. आयुष्य संपल्याच्या नंतर यमरूपी चेकर त्या ठिकाणी येतो आणि आपल्याला बाहेर काढतो. परिणाम आपल्याला जावं लागतं. मला सांगण्याचं तात्पर्य, भगवंताला भेटण्याचा अधिकार भगवंताने सर्व जीवाला दिलेला आहे, परंतु आपल्या समोर ही विषयरूपी खेळणे टाकले. आपण त्याच्यामध्ये गुंतलो, गुरफडलो आणि भगवंतापर्यंत जाण्यास नकार दिला आपण. परंतु जो भगवंतापर्यंत जाऊन पोहोचला त्याला भगवंताचं सिंहासन प्राप्त झालं. मला सांगा, या 5 हॉलचा त्याग केला 25 वर्षाच्या मुलाने. आता तो राजा झाला. आता संपूर्ण प्रजा त्याच्या सत्तेमध्ये, संपूर्ण राज्य त्याच्या सत्तेमध्ये, आणि ती संपूर्ण असणारी बाग आता कुणाची झाली? त्या मुलाची झाली. आता पाहिजे तेव्हा या सर्व गोष्टीचा उपभोग तो घेऊ शकतो. आपणही या ठिकाणी चुकी करतो. भगवंतापर्यंत गेल्याच्या नंतर जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती गोष्ट जीवनामध्ये प्राप्त होते. मला सांगायचं तात्पर्य की विषय सुखाच्या पाठीमागे जीव काय करतो? धावतो. विषयाचे समासुख वेगळाची बाहुली, विषयाचे समासुख वेगळाची बाहुली, विषयाचे समासुख वेगळाची बाहुली, विषयाचे समासुख वेगळाची बाहुली, आत्माची सावली जाईल रया, आत्माची सावली जाईल रया, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली. तर विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अभ्राची सावली जाईल लया. या ठिकाणी ही सावली जी विषय स्वरूप सुख स्वरूप आपल्याला वाटते दादांनो, ही आभ्राची सावली कधी निघून जाईल हे आपल्याला सांगता येणार नाही. सांगण्याचं तात्पर्य, हे विषय सुख आहेत. मग हे विषय सुखाची अपेक्षा तुकोबारायांना होती का? तर नाही.
विषयाची सुखाची अपेक्षा तुकोबारायांना हे सुख नकोय. मग तुकोबारायांना कुठलं सुख त्या ठिकाणी पाहिजे? दुसरं सुख या ठिकाणी सांगतात. ते सुख म्हणजे आहे ब्रह्मसुख. ब्रह्मसुख ज्याला प्राप्त करून घ्यायचं त्याला सुद्धा जीवनामध्ये काय करावे लागतात? प्रयत्न करावे लागतात. यज्ञ यागादी कर्म केलं म्हणजे ब्रह्मपद काय होतं? प्राप्त होतं. जसं यज्ञ यागादी कर्म करून आपण एवढं पुण्य कमवू शकतो, एवढं पुण्य कमवू शकतो की त्या पुण्याच्या जोरावरती इंद्राचं सिंहासन खाली करून आपण त्या सिंहासनावरती बसू शकतो. कधी? तेवढं असणारं पुण्य आपण प्राप्त केल्याच्या नंतर. परंतु ती असणारं ब्रह्मसुख आहे, ती असणारं जे ब्रह्मसुख आहे की जे आपण पुण्य प्रदान करून भगवंताचं नामचिंतन करून जरी प्राप्त केलं, यज्ञ यागादी कर्म करून जर प्राप्त केलं तर ते ब्रह्मसुख सुद्धा एक दिवस काय होणार आहे? संपणार आहे. विषयाचं सुख हे जाणार आहे, ब्रह्मसुख हे सुद्धा काय होणार आहे? एक ना एक दिवस ते सुद्धा संपणार आहे. कारण की सर्वांना माहिती आहे, इंद्र जरी इंद्राच्या सिंहासनावरती बसलेला असला तरी सुद्धा पुण्य संपलं की काय करावं लागतं? माऊली ज्ञानोबा सांगतात की पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपदाची उटी उतरे येऊ लागते माघारे मृत्यूलोका. कुठे येऊन पडावं लागतं? मृत्यूलोकामध्ये यावं लागतं. का? पुण्य संपलं, पुन्हा मृत्यूलोकामध्ये यायला. म्हणजे आपण प्रयत्न करून, प्रयत्नाची पराकाष्ठा करून ब्रह्मपद इंद्रपद हे प्राप्त करून काय घेऊ शकतो? कुठल्या सुखाच्या जोरावरती? हा ब्रह्मसुख आहे. प्रयत्न करून आपण ब्रह्मसुख प्राप्त करू शकतो. हे ब्रह्मसुख सुद्धा तुकोबारायांना नको आहे. मग तुकोबारायांना पाहिजे सुख कुठलं? याचं 3 क्रमांकाचं सुख संत तत्व सांगतात की त्या सुखाला प्रेमसुख म्हणतात. आणि संत महात्मे सांगतात मला खरी अर्थाने ते प्रेमसुख पाहिजे. कुठलं? की प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेमा विना नाही समाधान, प्रेमा विना नाही समाधान. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. संत तत्व सांगतात की प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. हे प्रमाण संत महात्म्याचं आहे. पण ऐका, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई देई या प्रेमाचा अर्थ आपण वेगळ्या पद्धतीने घेऊ नका. कारण की प्रेमाचे सुद्धा बरेच प्रकार आहेत. परंतु तुमच्या डोक्यामध्ये जे प्रेम आहे खऱ्या अर्थाने ते प्रेम तुकोबाराय कीर्तनामध्ये सांगत नाहीत, संत महात्मे कीर्तनामध्ये सांगत नाहीत. मग कुठलं प्रेम संत महात्म्यांना अपेक्षित आहे? ते प्रेम म्हणजे संत तुकोबाराय सांगतात, संत महात्मे सांगतात की भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. जे भक्ती प्रेम आहे ते भक्ती केल्याच्या नंतर जे प्रेम, भक्तीचं प्रेम जे आहे ते खरी अर्थाने ते प्रेम, ते असणारं सुख मला पाहिजे. कारण की तुकाराम महाराजांना माहिती होतं विषयाचं सुख किती जरी भोगलं तरी ते क्षणिक आहे. ब्रह्मसुख जरी प्राप्त झालं तरी त्याचं आयुष्य जरी जास्त असलं तरी एक दिवस जाणार आहे. परंतु प्रेमसुख हे एवढं आहे ही अशी गोष्ट आहे की हे प्रेम भगवंतावरती केल्याच्या नंतर हे संपत नाही, याचं आयुष्य संपत नाही, हे उत्तरोत्तर या ठिकाणी वाढत असतं. म्हणून जर भगवंता द्यायचं असेल ना तर भगवंता ते असणारं प्रेम सुख दे. ते प्रेम भगवंता फक्त तुझ्या चरणाजवळ आहे. आणि भगवंता याच्यापेक्षा वेगळं असणारं मागणं माझं दुसरं काहीच नाही. माझी अल्पही वासना, हेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. माझी अल्पही वासना, 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 माझी अल्पही वासना.
महाराज सांगतात की माझी अल्प ही वासना, तू तो उदाराचा राणा. भगवंता माझी अल्प वासना आहे, माझी अल्प म्हणजे थोडीशी मागणी आहे आणि तू तर देण्यास समर्थ आहे. तू तो उदारांचा राणा. भगवंता तुम्ही उदार आहात, कारण की भगवंता एखाद्याने जर तुम्हाला थोडीशी गोष्ट मागितली तर 10 पटीने ती असणारी गोष्ट तुम्ही त्या भक्ताला देत असता. जैसा कोण उदाराची राशी, तू जैसा कोण उदाराची राशी, जैसा कोण उदाराची राधी, जैसा कोण उदाराची राधी. आपुलेच देशी पदनासा, आपुलेच देशी पदनासा, तू जैसा कोण उदाराची राशी, तू जैसा कोण उदाराची राशी, जैसा कोण उदाराची राशी, जैसा कोण उदाराची राशी. तुझा ऐसा कोणी उदारची नाही भगवंता, तू सोडून तुझ्या एवढा उदार या विश्वामध्ये दुसरा कोणीही नाही. कारण उपमन्याने या ठिकाणी एक वाटीभर काय मागितलं होतं? पाणी मागितलं होतं? नाही. लक्ष आहे तुमचं का झोपले सगळे? एक वाटीभर दूध मागितलं होतं, परंतु त्याच्यासाठी फक्त वाटीभर दूध उपलब्ध करून दिलं नाही, तर दुधाचा क्षीरसागर दिला. म्हणजे क्षीर म्हणजे दूध. त्या ठिकाणी विठ्ठला 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 विठ्ठला, मला तुमच्या चरणाजवळ जागा द्या, कारण की ते असणारं सुख तुमच्या चरणाजवळ आहे. या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण सर्वजण वारकरी भजन घेऊ. पाठीमागं बसलेले महिला वर्ग, पुरुष वर्ग सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करा आणि भगवंताचं नामचिंतन करा. विठोबा रखुमाई, याच्याही पुढे जाऊन तुकोबाराय सांगतात की भगवंता सर्व गोष्टीसाठी तू समर्थ आहे, कारण की मला माझ्या जीवनामध्ये जी माझ्या प्रारब्ध योगाने, प्रारब्ध भोगाने जी काही पीडा झाली, परंतु ती असणारी पीडा भगवंता तू पटकन येऊन, धावत येऊन या पीडेचं निवारण कर. अभंगाचं शेवटचरण. तुका म्हणे भोगे, 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 तुका म्हणे
तुका म्हणे भोगे पिडा केली धाव वेगे. असो या ठिकाणी आपली नियोजित कीर्तनाची वेळ ही संपलेली आहे. तरी बोलण्याच्या ओघामध्ये जर काही चुकीचे शब्द गेले असतील तर ते असणारे बुद्धीचे दोष म्हणून याच ठिकाणी सोडून द्या. जे काही चांगलं आहे ते संत महात्म्यांचे शब्द म्हणून ते आत्मसात करा. या ठिकाणी वैकुंठवासी सिंधुताई व्यंकटराव अवचार, वैकुंठवासी रामराव व्यंकटराव अवचार यांचं प्रथम पुण्यस्मरण व शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त या ठिकाणी आदरणीय ज्यांचं नाव असणारं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे असे असणारे आदरणीय गंभीर महाराज अवचार मृदुंग मार्तंड ते आहेत. त्यांचे असणाऱ्या मातोश्री आणि त्यांचे असणारे ज्येष्ठ बंधू त्यांचे प्रथम पुण्यस्मरण. आणि खऱ्या अर्थाने एवढा मोठा सप्ताह जर म्हटलं तर ही एवढं सोपी गोष्ट नाही. आपणही वर्षश्राद्ध बघतो, पुण्यस्मरण बघतो. पुण्यस्मरणाचा कार्यक्रम जर म्हटला तर किती दिवसाचा असतो? हा 1 दिवसाचा असतो. परंतु अखंड 9 दिवस भगवतीची ही आराधना आणि 9 दिवस पुण्यस्मरणानिमित्त म्हणजे 9 दिवस म्हणजे 10 कीर्तन या ठिकाणी एवढा मोठा सुख सोहळा उभं करणं एवढी सामान्य गोष्ट नाही. परंतु हा सर्व सुवर्ण योग आदरणीय दादांनी घडून आणला. अंतःकरणापासून त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद या ठिकाणी थोडेच आहेत. खऱ्या अर्थाने असा पुत्र जन्माला येणं आणि असा भाऊ जन्माला येणं हे त्या परम मातेचंही या ठिकाणी भाग्य आहे आणि त्या भावाचंही भाग्य आहे. आजही आपण बघतो कलियुगामधले भाव, आपण म्हणतो की सख्खा भाऊ पक्का वैरी. अरे भाऊ जिवंत असताना भाऊ भावाला व्यवस्थित बोलत नाही, परंतु भाऊ गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्या भावावरचं एवढं प्रेम, आईवरती प्रेम आहे हे सर्वांना मान्य आहे की प्रत्येकाचंही आईवरती प्रेम असतं, परंतु प्रत्येकाचं भावावरती प्रेम असेलच असं अजिबात नाही. दादांनो, इस्टेटीसाठी आज एकमेकाची गळी चिरणारे भाऊ आज आपण समाजामध्ये बघतो. एकमेकाच्या डोक्यामध्ये दगड घालणारे भाऊ आज आपण समाजामध्ये बघतो. परंतु क्वचित ठिकाणी एवढं असणारं प्रेम या ठिकाणी बघायला मिळतं. परंतु त्यांच्या असणाऱ्या जीवनामधलं सर्वात मोठं असणारं दुःख आहे की त्यांचे ज्येष्ठ बंधू त्यांना सोडून गेले, त्यांच्या मातोश्री त्यांना सोडून गेल्या. तरी दुःख सावरण्याची ताकद भगवंत त्यांना देवो. आणि या सप्ताहामधून, या 10 दिवसाच्या 9 दिवसाच्या सप्ताहामधून 10 कीर्तनामधून जे काही पुण्य एकत्रित झालं ते सर्व पुण्य या पुत्राच्या आणि या मातेच्या या गतीची भगवंताने त्यांना दिले. याच्यापेक्षा उच्च असणारी गती भगवंत त्यांना देवो ही आपण सर्वांनी भगवंताच्या चरणी प्रार्थना करायची. याच आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये आमची वारकरी शिक्षण संस्था आहे की श्री ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था. याच्या सर्व गुणीजन मुली तुम्ही बघतायत. या सर्व गुणीजन असणाऱ्या मुली संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. याच्यामध्ये जवळपास सर्वजण म्हणजे 95% मुली कीर्तनकार आहेत, गायन आहेत. या ठिकाणी आज गायनासाठी आपल्याला लाभलेल्या हरिभक्त परायण म्हणजे माझी मुलगीच आहे तरी सुद्धा एक आदर म्हणून कीर्तनामध्ये नाव घ्यावं वाटतं की
हरिभक्त पारायण सुवर्ण अशी कीर्तनकारही आहे आणि सुवर्ण असं गायन सुद्धा आहे. ते तर तुम्ही ऐकतायच, ते तुम्ही ऐकलेलंच आहे. हरिभक्त पारायण दीपालीताई गाडी असतील, हरिभक्त पारायण कुमारी श्वेताताई बढी असतील. फार सुंदर या ठिकाणी गायन केलं आणि आमच्या संस्थेची पहिली मुलगी तबला अलंकार असणारी हरिभक्त पारायण आमची दिशा दिदी मोरे फार सुंदर या ठिकाणी तबला अतिशय गोड या ठिकाणी आणि स्वभाव सुद्धा तबला जसा वाजवते जेवढा हात तबल्याला गोड आहे तेवढा स्वभाव सुद्धा गोड असणारी ही मुलगी या ठिकाणी फार सुंदर या ठिकाणी वाजवलं. अंतकरणापासून तिचेही आभार. या ठिकाणी मृदुंग मार्तंड असणारे म्हणजे आदरणीय आपल्या गंभीर भाऊंचे शिष्य असणारे या ठिकाणी महेश भाऊ डोके अतिशय गोड असणारा मृदुंग त्यांनी वाजवला. अतिशय गोड. अंतकरणापासून त्यांनाही द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा सांगेल की जर एखादा शब्द जर चुकून गेला असेल तर बुद्धीचा दोष म्हणून सोडून द्या. जे काही चांगलं आहे संत महात्म्यांचे शब्द म्हणून आत्मसात करा. झालेली सेवा सर्व संतांच्या मातेपित्यांच्या चरणी माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी आदिशक्ती भगवती मातेच्या चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तू माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठाल जय जय विठ्ठल जय जय विठाल जय जय विठाल विठाल जय जय विठ्ठल जय जय विठाल जय जय विठाल. बोलिलेले पुरे वेडी वापुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार म्यापुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका मने ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवर्ध्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.